Let's turn our Bibles to the penultimate verse, and where we read about the last statement and promise of Jesus. आइए हमारे धर्मशास्त्र को अंत से पहले वाले उस भाग में जहां पर प्रभु यीशु मसीह के वायदे के संबंध में हम लोग देखने पाते हैं. या आपले पवित्र शास्त्र आपण परमेश्वर आपल्याला दिलेल्या शेवटच्या अभिवचनाकडे आपण पाहूया. I'll read it for you. He which testifieth these things saith, surely I come quickly. और मैं आपके लिए पढ़ देता हूं. और उसने इस प्रकार कहा है, आणि मी तुमच्यासाठी वाचेन. जो इन बातों की गवाही देता है वो यह कहता है कि हाँ, मैं शीघ्र आने वाला हूं. आणि या गोष्टीविषयी साक्ष देणारा म्हणतो, होय मी लवकर येतो. Amen. Even so, come Lord Jesus. आमीन. हे प्रभु यीशु तू आ. आमेन. हे प्रभु यीशु ये. Jesus spoke many things. यीशु मसीह ने बहुत सारे बातों को कहा है. प्रभु यीशु ख्रिस्ताने पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहे. And he did many more things. और उसने कई प्रकार की बातों का उल्लेख भी किया है. आणि अनेक गोष्टीविषयी तो उच्चारलेला आहे. John says, if all those things which he spoke and did were put into writing, the whole word will not be enough. और यूहन्ना इस प्रकार कहता है कि जो सारी बातों को यीशु मसीह ने कहा और किया, उन सारी बातों को अगर किसी पुस्तकों में लाकर के समाने की कोशिश करे तो पूरे संसार में हम उसको रख नहीं सकते हैं. आणि योहान या प्रकारे सांगत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेले जे काही गोष्टी आहे, जर त्याला आपण एका वहीमध्ये नमूद करायचे झाले तर ते लिहिता लिहिता पृथ्वी भरून जाईल इतके ते होईल. And his life and his entire teachings is based on only one statement. That was his last statement in the Bible. Surely I come quickly. उसका जीवन और उसके कहे हुए सारे बातें जो है वो यीशु मसीह के द्वारा आखिरी में कहा हुआ उस शब्दों के ऊपर आधारित है कि देख मैं शीघ्र आ रहा हूं. आणि तो सांगितलेल्या पुष्कळ गोष्टीपैकी त्या गोष्टीच्या आधारित हे शेवटचे वाक्य आहे. आणि तो म्हणत आहे, पहा मी लवकर येत आहे. And the entire responsibility of the church or his followers is to just say, Amen Lord, come quickly. और सारी कलीसिया का और जितने भी उसका अनुसरण करते हैं उन सारे लोगों का जिम्मेदारी यही है कि वो भी यीशु के साथ कदम मिलाते हुए कहे, आमीन यीशु तू आ. आणि जे आहे सर्व मंडळीचे जे आहे अनुसर करण्याचे किंवा येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून सांगायचे हे आहे, आमेन हे प्रभू तू ये. The second coming of Jesus, the truth about the second coming of Jesus, the central theme of Christian eschatology. Eschatology means the study about human soul, the destiny of human soul and the end of the world. और प्रभु यीशु मसीह के दूसरे आगमन मसीही जीवन का मूल आधार है और मनुष्य प्राण के संबंधित शिक्षा या ज्ञान को प्राप्त करने का मूल आधार होकर के ये दिखाई देता है. आणि जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे जे दुसरे आगमन आहे ते आपल्याला एक शिक्षा, एक शिक्षणारूपी आहे आणि मनुष्याने शिकून घ्यावयाचे हे एक शिक्षण आहे. And this is the most vital part in Christian theology too. Theology means a religious study. और about God and about eternity and about religion. और ईश्वर संबंधी जितना भी शिक्षाएं और पठन मनुष्य करता है, इन सारी शिक्षाओं के मध्य भी यीशु मसीह का आगमन संबंधित बातें एक मुख्य भूमिका निभाती है. आणि मनुष्य जितके काही गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी तो शिक्षण घेत आहे त्यामध्ये प्रामुख्याचे किंवा मुख्य गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमनाविषयी आहे. There are many religions in the world, even in India. भारत में भी, संसार में भी विभिन्न धर्मों को हम देख सकते हैं. आणि आपल्या भारत देशामध्ये आपण विविध जे आहे धर्माविषयी पाहतो. Out of all those religions, Christianity is the most divided religion. Most divided religion. और इन सारे धर्मों के मध्य में मसीह जो है वो सबसे अधिक विभाजित किया गया एक धर्म होकर के दिखाई देता है. आणि या सर्व धर्मांमध्ये ख्रिस्ती जे धर्म आहे ते अधिक जे आहे ते विभागलेले होऊन दिसून येते. Is most divided because the knowledge of people are divided. ये इसलिए मसीह धर्म में अलग अलग विभाजन दिखाई दे रहा है क्योंकि मसीह संबंधित समझ और ज्ञान में उन लोग के अंदर फरक दिखाई देता है. आणि ख्रिस्ती धर्म विभाजित होण्याचे कारण काय म्हणजे ख्रिस्ता धर्मामध्ये त्यांचे जे मत आहे ते वेगवेगळे असल्या कारणास्तव त्याचे विभाजन दिसून येत आहे. Destiny of our soul and the end of the world.
हमारे जीवन के दौड़ का अंत और इस संसार का जो अंत है, आणि आपल्या जीवनाची जी शेवट किंवा आपल्या धावेची जी शेवट किंवा या संसाराची जी शेवट आहे, If any Christian fails to have this knowledge, his life will be incomplete and it will be hopeless also. अगर किसी भी मसीह के अंदर ये समझ नहीं है तो उसका जीवन अधूरा है और उसका जीवन भी व्यर्थ है. आणि जर कोणी मनुष्यामध्ये या प्रकारचे समज नसेल तर त्यांचे जीवन अधुरे आहे, अपुरे आहे. The apostles of the early century, the first century, though they were illiterate men, they were so curious to know about the future and the end of this world. पहले शताब्दी में दिखाई देने वाले प्रेरित लोग और जो परमेश्वर मसीह के शिष्य थे, यद्यपि वे लोग इतने अधिक शिक्षित नहीं थे, अनपढ़ थे, तथापि इस संसार का अंत क्या होगा, उसके जीवन का अंत क्या होगा, इन सारी बातों को जानने के लिए एक बहुत ही बड़ा आग्रह, इच्छाएं उनमें पाया गया. आणि जे आहे पहिल्या शताब्दीतील जे सेवकगण होते, संतगण होते, जे शिष्य होते, ते जे आहे अधिक शिक्षित नव्हते, तरी देखील या जगाचे अंत काय होईल किंवा आपल्या जीवनाचा अंत काय होईल याविषयी जाणून घेण्याचे ते आतुरतेने वाट पाहत होते. Therefore one day they all came to Jesus privately and asked him one question. और इसी कारण से ये शिष्य लोग गुप्त रीति से यीशु मसीह के पास एकांत में आकर के एक सवाल यीशु से पूछा. आणि यास्तव ते गुपितरित्या प्रभू ख्रिस्ताकडे येऊन प्रभू ख्रिस्ताला एक प्रश्न विचारले आहे. What will be the signs of your coming? तेरे आगमन का चिन्ह क्या होगा? आणि तुझ्या आगमनाचे चिन्ह काय होईल? The Hebrews have a nature of always looking out for signs for anything that is to happen. इब्री लोग हमेशा चिन्ह को और अनेक प्रकार की घटनाओं के ऊपर ध्यान रखते हैं कि क्या होने वाला है. आणि जे इब्री लोक आहे ते अनेक चिन्हांवरती लक्ष ठेवतात आणि काय काय घटना घडत आहे त्याविषयी ते मनन करीतात. And the second question they asked Jesus is, when will the world come to an end? और दूसरा सवाल इन शिष्यों ने यीशु से पूछा, इस संसार का अंत कब होगा? आणि दुसरे प्रश्न शिष्यांनी प्रभू ख्रिस्ताला विचारले की या जगाचा शेवट कधी होईल. 20 centuries ago, though they were not given many doctrinal truths, or the Bible was handed to them, they developed such a great curiosity to know the truth about their life, their soul, and the destiny of the world. 20 शताब्दी पहले उन लोग के पास इस प्रकार का एक सिद्धांतिक मौलिक उपदेश ना था, नहीं उन लोग को धर्मशास्त्र इस रीति से दिया गया जैसे हमारे पास है, तथापि उन लोग के अंदर उनके जीवन का, इस संसार का और दुनिया का अंत कैसे होगा, यीशु के आगमन कब होगा, इस बात को जानने की जिज्ञासा उनमें पाया गया. आणि ज्या 20व्या शताब्दीमध्ये या जगाचे अंत कसे होईल याविषयी त्यांना ज्ञान नसल्या कारणास्तव ते आतुरतेने याविषयी वाट पाहत होते की या जगाचे अंत आणि प्रभू ख्रिस्ताच्या आगमनाचे चिन्ह काय असेल. Now we all have a big Bible in our hand, 39 books in the Old Testament, 27 in the New Testament. अभी हमारे पास एक बड़ा धर्मशास्त्र है, 39 किताबें पुरातन नियम में और 27 किताबें नया नियम में है. आणि जे आहे आपल्याकडे एक मोठे बायबल आहे, 39 अध्याय जे आहे पुस्तक जे आहे जुन्या करारात व 27 अध्याय नवीन करारामध्ये आहेत. From repentance till the judgment of the end of the world, everything has been written and given in our hand. हमारे हाथों में हमारे उद्धार के दिन से आरंभ करके इस संसार के अंतिम समय में होने वाले न्याय संबंधी सारी शिक्षाएं धर्मशास्त्र के माध्यम से हमें दिया गया है. आणि जे आहे आपल्या तारणापासून जे आहे देवाच्या आगमनाविषयी पर्यंत जे आहे जे काही नियम आहे, जे काही विधी आहे ते या पवित्र शास्त्रात देण्यात आलेले आहे. We have well established churches. हम लोग एक अच्छे दृढ़ स्थिर एक कलीसिया है आणि आपण एक चांगले दृढ असे मंडळी आहोत. God has provided us consecrated, long experienced servants of God. हमारे पास परमेश्वर ने एक अच्छे अनुभवी, लंबे अरसे से अनुभवी एक अच्छे सेवक लोग भी हम लोग को दिया है. आणि आपल्यासाठी आपल्या सर्व जे आहे चांगले अनुभवी प्रेषित देखील आपल्याला देण्यात आलेले आहे. We are given full liberty to practice our faith. हमारे विश्वास जीवन को स्वाधीन रीति से अनुभव करने के लिए हमें छुटकारा भी मिला है. आणि जे आहे आपले स्वतंत्रता अनुभव घेण्याकरिता आपल्याला हे अनुभव देखील देण्यात आलेले आहे. Even to propagate our faith to others. और दूसरों को ये सुसमाचार बताने की स्वाधीनता भी हमें मिला है. आणि दुसऱ्यांना हे शुभवर्तमान सांगण्याची स्वाधीनता, स्वतंत्रता देखील आपल्याला लाभली आहे. And every time we come to God's presence,
we are given the word of God. और जब कभी भी हम परमेश्वर की उपस्थिति में आते हैं तब हमें परमेश्वर का वचन मिलता है. आणि जेव्हा जेव्हा आपण देवाच्या सम्मुखामध्ये येतो त्या वेळेमध्ये देवाचे वचन आपल्याला लाभते मिळते. We hear many things, we speak many things, unfortunately not knowing what we hear and what we speak. और हम बहुत कुछ सुनते हैं, हम बहुत कुछ बोलते हैं, लेकिन दुख की बात यह है कि हम क्या बोलते हैं और क्या सुनते हैं धीरे धीरे उस बात को भूल जाते हैं. आणि आपण पुष्कळ गोष्टी ऐकतो आणि पुष्कळ गोष्टी बोलतो खरे, परंतु आपण जशी जशी वेळ निघून जाते तसे तसे त्या गोष्टी आपण विसरू लागतो. I have heard many people speaking many great things. When we approach them very personally, ask them just to explain the truth they said, they say, I don't know. कई लोग को मैंने कई बड़ी बड़ी बातें बोलते देखा, और जब मैं व्यक्तिगत रीति से उसके पास जाकर के ये पूछा कि जो आपने ये बात कहा है उसको और भी स्पष्ट रीति से मुझे समझाइए, बताइए कि मैं और भी भली भांति जानूं, तो उसने कहा मैं भी इस बात को नहीं जानता. आणि जे आहे अनेक लोकांविषयी मी पाहिले आहे जे मोठमोठ्या गोष्टी बोलत होते खरे, जेव्हा मी त्यांच्याकडे जाऊन पुन्हा विचारले की याविषयी तुम्ही मला सविस्तर सांगा, त्यावेळेस ते म्हणू लागले की याविषयी मला आणखी माहिती नाही. I asked one pastor, what do you speak it, pastor? Others are speaking, I am also speaking. और मैंने एक पास्टर जी से पूछा कि तुमने क्या बोला, तो कहा कि सब लोग बातें कर रहे थे, मैंने भी बोल दिया. आणि एक पास्टरजींना मी विचारलो तुम्ही काय बोलला आहात, तर ते म्हणाले जे अनेक दुसरे पास्टरजी बोलतात तेच मी बोललो आहे. I said thank you and left. और मैं उसको धन्यवाद करके उसे छोड़ आगे बढ़ गया. आणि मी त्यांना धन्यवाद दिले व तिथून चालून गेलो. I had a very bad nature from my birth that I always used to ask questions. मेरे अंदर जन्म से एक बहुत ही बुरा स्वभाव है, मैं सवालों को पूछता हूँ. आणि माझमध्ये लहानपणापासून एक वाईट स्वभाव आहे की प्रश्न विचारत राहणे. One young boy asked a scientist, sir, tell me the way how I can become a scientist like you. और एक जवान लड़का एक वैज्ञानिक के पास जाकर के सवाल पूछता है कि हे महाशय, हमें बता कि मैं कैसे वैज्ञानिक बन सकता हूँ. आणि एक मुलगा जे आहे एका शास्त्रज्ञाकडे जाऊन विचारू लागले, अहो तुमच्या समान शास्त्रज्ञ बनण्याकरिता मला काय करावे लागेल. He says very easy. उसने कहा बहुत ही आसान है. आणि ते म्हणाले खूप सोपे आहे. The amount of questions that comes out of a heart as to why, what, where, when. और जो भी कुछ सवाल हमारे उन अंदर से उठता है, क्यों, कब, कहां, कैसे, That will make you a scientist. और वही सवाल आपको वैज्ञानिक बनाएगा. आणि ते शास्त्रज्ञ म्हणाले जेव्हा आपल्यामध्ये कोणते कसे काय असे प्रश्न उद्भवतात तेच गोष्ट तुम्हाला शास्त्रज्ञ बनवेल. That is a philosopher. Socrates, a great Greek philosopher. और एक ग्रीक फिलॉसफी जो इस बात को बताया है. आणि ग्रीक फिलॉसफी या प्रकारची गोष्ट ते सांगतात. He says the amount of questions that people ask. और जितना अधिक सवाल लोग पूछते हैं आणि जितके अधिक प्रश्न लोग विचारतात, you make them ask questions. और लोगों को सवाल पूछने के लिए मजबूर करो. आणि लोकांना प्रश्न विचारण्याकरिता तुम्ही त्यांना मजबूर करा. And that will make you creative. और वही आपके अंदर एक नई बातों को उत्पन्न करने के लिए मदद करेगा. आणि तेच तुम्हामध्ये एक नवीन गोष्ट उत्पन्न करण्यासाठी ते That will मदद force करेल. you to study more and know more. और वही आपको अधिक समझने के लिए, सीखने के लिए और आपको सहायता करेगा. आणि तेच जे आहे तुम्हाला अधिक शिकण्याकरिता, समजण्याकरिता सहाय्य देखील करेल. Unfortunately, in the Eastern countries, people are kept as captive audience. Don't open your mouth, whatever I say, listen. Get lost. और दुख की बात यह है कि पूर्वी स्थानों में लोगों को प्रश्न पूछने के लिए नहीं छोड़ा जाता है. उनको जो भी कुछ बताया जाता है बस तुम उतना ही करो करके उन्हें सिखाया जाता है. आणि दुःखाची गोष्ट ही आहे, जुन्या काळामध्ये जे आहे प्रश्न विचारण्याकरिता त्यांना सोडण्यात येत नव्हते. जे काही सांगायचे तेवढेच त्यांना ऐकावे लागायचे. As the Catholics say, don't ask a question, don't read Bible, whatever we say, do it. Get lost. और जिस प्रकार कैथोलिक्स लोग इस प्रकार कहते हैं, कोई भी सवाल नहीं पूछना, बाइबल को नहीं पढ़ना, जो भी कुछ हम सिखाते बोलते बताते बस वैसे ही करते जाओ. आणि कॅथलिक लोकांमध्ये जे आहे असे सांगण्यात येते, कोणतेही प्रश्न विचारू नये आणि बायबल पवित्र शास्त्र वाचू नये. जितके आम्ही सांगू तेवढेच तुम्ही ऐका व निघून जा. The second coming of Jesus is a very vast and elaborate subject. प्रभु यीशु मसीह के दूसरा आगमन एक बहुत ही बड़ा विषय है. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरे आगमन हे एक मोठी गोष्ट आहे. People who try to know about it, study about it, और लोग उसके बारे में सुनना, सीखना चाहते हैं. आणि त्याविषयी लोक जे आहे शिकू आणि समजू इच्छितात. they write volumes of book on one simple subject called second coming. प्रभु यीशु मसीह के आगमन के संबंधित ज्ञान के संबंध में कई बड़ी बड़ी किताबें लिखा गया है. आणि परमेश्वराच्या ज्ञानाविषयी मोठमोठे जे आहे पुस्तकं देखील लिहिण्यात आलेले आहे. Since the recent days, the Spirit of God has been constraining me to speak wherever He takes me only about the second coming of Jesus, because that's the most vital subject
that the church must come to know, so that the church might be ready for the rapture. इन दिनों में परमेश्वर की आत्मा जहां कहीं भी मुझे ले जाता है, इसी बात को बोलने के लिए मुझे विवश करता है, क्योंकि यही जो विषय है इन दिनों में कलीसिया को बहुत ही आवश्यक एक विषय है, जिसके द्वारा कलीसिया यीशु मसीह के आगमन के लिए अपने आप को प्रस्तुत कर सके. आणि जे जेथे कुठे परमेश्वराचा आत्मा मला घेऊन जात आहे त्या ठिकाणी हे गोष्ट सांगण्यासाठी, परमेश्वराची जी गोष्ट आहे ते सांगण्यासाठी मला विवश करत आहे. आणि ही गोष्ट मी त्या ठिकाणी सांगत देखील आहे. Many common people have some common misconceptions about this truth. और इस सच्चाई के संबंध में सामान्य लोगों के अंदर कई प्रकार का सर्वसाधारण एक द्वंद्वता दिखाई देता है. आणि जे एक सर्वसाधारण लोकांमध्ये या सत्याविषयी एक गंध दिसून येते, एक गलत विचार दिखाई देता है, एक चुकीचे विचार दिसून येते. They always remain in their doubt. They never have the guts to go and ask someone who knows the truth and get to know the truth. और उन लोग के अंदर हमेशा जिज्ञासा रहता है, लेकिन उनके अंदर इतना साहस और हियाव नहीं कि जिनको ये सत्य मालूम है उनके पास जाकर के सवाल को पूछे और उसके बारे में समझ को प्राप्त करे. आणि त्यांच्यामध्ये एक अपेक्षा तरी असती खरी, परंतु कोणाकडे जाऊन त्याविषयी विचारावे व समजून घ्यावे याविषयी त्यांना ठाऊक नाही. I asked to ask questions in my young days with the pastors. और मैं अपनी जवानी ही के समय में मैं बड़े बड़े बुजुर्ग पास्टरों से सवाल पूछता था. आणि माझ्या तरुणपणामध्ये मी जे वृद्ध पास्टर आहे त्यांना मी प्रश्न विचारत होतो. Some of them threatened me saying, "You go and pray." और कुछ लोग मुझे डांट के कहते थे, जा चुपचाप प्रार्थना कर. आणि काही जे आहे मला धमकावित होते, रागवित होते, जाऊन गपचूप प्रार्थना कर. Some of them said, "Fantastic question. Even I never thought this thing in all my lifetime. How could you think about it?" और कुछ पास्टर लोग मुझे इस प्रकार कहते थे कि तुम्हारा सवाल बहुत ही अच्छा सवाल है, मेरे पूरे जीवन काल में इस रीति से यह सवाल मैंने नहीं पूछा, तेरे अंदर ये जिज्ञासा कैसे आया. आणि जे आहे काही काही पास्टर या प्रकारे सांगायचे की जे प्रश्न तू विचारलेला आहेस ते अगदी पुष्कळ चांगले आहे, इतके चांगले प्रश्न तुझ्या जीवनामध्ये कसे आले आणि हे मला काही शिकवित आहे, हे तुझ्यामध्ये कसे उद्भवले. And they took enough time with prayerfully they answered me. I was so convinced. और बहुत ही अधिक प्रार्थना के साथ समय लेकर के मुझे अच्छे से समझाया और मुझे उस सारे उत्तरों से मुझे उसने तसल्ली दिया. आणि जे आहे अधिक वेळ प्रार्थना करून त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर ते दिलेलं आहे आणि मला व्यवस्थित समजून देखील सांगितले आहे. To know about the second coming, to know about the truth of the second coming of Jesus, you must always have questions in you. When will Jesus come? प्रभु यीशु मसीह के आगमन के संबंधित ज्ञान को प्राप्त करने के लिए हमारे अंदर सर्वदा ये सवाल रहना चाहिए, यीशु तू कब आएगा. आणि जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी जाणून घेण्याकरिता सदैव आपल्यामध्ये एक प्रश्न असले पाहिजे, हे प्रभू येशू ख्रिस्त तू केव्हा येशील. Why is he coming? क्यों आ रहा है, आणि तो का येत आहे, How is he coming? कैसे आ रहा है, कसे तो येत आहे, And और at what time will come? और वो किस समय में आएगा. आणि केव्हा तो येईल. Because Bible is a confused book. और धर्मशास्त्र में एक कंफ्यूज, एक गड़बड़ी का एक अवस्था दिखाई देता है. आणि आपल्या पवित्र शास्त्रामध्ये एक शंका आहे आणि ते आपल्याला गोंधळून टाकते. In the last chapter of the book of the Bible, we read that Jesus having quoted as saying, "Behold, I come quickly." और धर्मशास्त्र की आखिरी किताब में यीशु कहता है कि देख मैं शीघ्र आ रहा हूं. आणि पवित्र शास्त्राच्या शेवटच्या पुस्तकात प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, पहा मी लवकर येत आहे. 20 centuries are over. और ये कह करके 20 शताब्दी बीत गया आणि हे सांगून 20 शताब्दी जी आहे समाप्त झाली आहे. No sign of his coming. और अभी तक उसकी आगमन का चिन्ह दिखाई नहीं दिया. आणखी त्याचे येण्याचे So चिन्ह देखील दिसले नाही. naturally people lose their faith. और स्वाभाविक रीति से लोग इस रीति से अपना विश्वास खो बैठेंगे. आणि स्वाभाविक रित्या पाहिले असता अनेक लोक विश्वास हरवतील. But the last verse which I read now, that yes. कि तो आखिरी वचन जो मैंने आपको पढ़ करके सुनाया, परंतु शेवटचे वचन जे मी तुम्हाला वाचून दाखविले, Surely I'll come quickly, so my doubt is gone. और निश्चय मैं शीघ्र आने वाला हूं, ये पढ़ते ही मेरे सारा संदेह दूर हो गया. आणि खात्रीने मी लवकर येत आहे हे शब्द हे वचन वाचल्याबरोबर माझी शंका दूर झाली. When he said, "I will come," जब वो कहता है कि मैं आ रहा हूं, जेव्हा तू म्हणत आहे मी येत आहे, now he says, "Surely I come." और अभी वो कहते हैं कि हाँ शीघ्र आने वाला हूं. आणि आता तो म्हणत आहे मी खात्रीने नक्की लवकर येत आहे. निश्चय मैं आने वाला हूं. That gives us more confidence.
और यहाँ पर एक बहुत ही ज्यादा निश्चितता मिल गया है। आणि या ठिकाणी एक खात्री आपल्याला मिळत आहे. So when we study about the coming of Jesus, जब प्रभु यीशु मसीह के आगमन के संबंध में हम अध्ययन करते हैं, जेव्हा आपण परमेश्वराच्या आगमनाविषयी अभ्यास करीतो, there are many phases in his second coming. उसके आगमन में कई रूप या कई भाग या खंड है, आणि त्याच्या आगमनामध्ये many timings. काही प्रकारचे भाग आहेत, कई समय. कई समय है आणि त्याचे काही वेळ आहे, There are many aspects. और उसके कई पहलुए हैं। आणि त्याचे काही भाग देखील आहेत. You know, he will never come at a time. वो एक साथ एक ही समय में नहीं आएगा, आणि तो एकाच वेळेस येणार नाही. His second coming will be many phases. और उसके आगमन में कई अलग अलग समय में विभाजित है। आणि त्याच्या दुसऱ्या आगमनाचे काही विभाजन आहेत. His coming will not be the same state. In different levels he comes. और वो एक ही अवस्था में नहीं आएगा, भिन्न भिन्न दर्जे में वो आएगा। आणि तो एकाच अवस्थेमध्ये येणार नाही, तर वेगवेगळ्या दर्जेमध्ये तो येईल. Maybe in your church, your pastors may be giving you a lesson or a study about all these truths. और शायद हो सकता है कि आपके कलीसिया में आपके चलाने वाले भी आपको इन सारी शिक्षाओं को देते होंगे। आणि कदाचित तुमचे जे चालविणारे सेवक आहेत ते तुम्हाला या प्रकारची शिक्षण देत असतील. If they don't give, feel free to go and ask them. और अगर वो नहीं दे रहे हैं तो आप जाकर के उसको साहस से पूछो। आणि जर तुम्हाला ते शिक्षण देत नाही तर तुम्ही हिमतीने जाऊन त्यांना प्रश्न विचारा. The apostles went and they dared to ask Jesus, tell us, when are you coming back? और प्रेरितों के अंदर ये साहस था, हियाव था कि यीशु के पास जाकर के सवाल पूछे, यीशु तू कब आएगा? आणि प्रेषित आणि शिष्यांमध्ये एक हिम्मत होती आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताला विचारू लागले की येशू तू केव्हा येईल. Jesus spoke to them in Matthew chapter 24. और मत्ती रचित सुसमाचार के 24वें अध्याय से यीशु मसीह ने उनसे बातें किया। आणि मत्ती वर्तमान 24 अध्यायापासून प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्यासोबत बोलू लागला. He is a great wise person. और Jesus was a very wise man. यीशु मसीह बहुत ही ज्ञानी व्यक्ति था। आपला प्रभू येशू ख्रिस्त अधिक ज्ञानी होता. He could summarize the entire truth of the second coming just in one chapter. उसने एक ही अध्याय में यीशु मसीह के दूसरे आगमन का सारी बातों को विषय को उसने संक्षिप्त में वहां पर निचोड़ के रख दिया। आणि जे आहे एकाच अध्यायामध्ये पूर्ण प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाविषयी तो सविस्तर जे आहे संक्षिप्त मध्ये सांगितलेला आहे. From today, I would encourage all of you to read Matthew chapter 24 at least once a day. Till the Lord comes. मैं आज से आपको यह कहना चाहूंगा, प्रतिदिन मत्ती रचित सुसमाचार के 24 अध्याय कम से कम एक बार आप जरूर पढ़िएगा. आणि मी आज तुम्हाला सांगू इच्छितो मत्ती वर्तमान 24 अध्याय तुम्ही दिवसातून प्रत्येक दिवस एक तरी वेळेस वाचत जा. But today the Spirit of God guided me to speak to only one truth. आज परमेश्वर की आत्मा केवल एक सत्य संबंधित बताने को मुझे विवश करता है. आणि देवाचा आत्मा मला एक सत्य सांगण्यासाठी मला सांगत आहे. Yesterday, last night, the pastor in his message said, बीते रात पास्टर जी ने संदेश में कहा, आणि मागील रात्री पास्टर जी जे संदेशामध्ये सांगितले, the trumpet shall sound, Jesus shall come. और तुरी फूका जाएगा, यीशु आएगा. आणि तुतारीचा नाद होईल, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त येईल. Maybe due to lack of time, he couldn't explain further. और समय के अभाव के कारण उसके विषय में अधिक व्याख्यान पास्टर जी करने ना पाए. आणि ज्या एक वेळेचे कमी असल्या कारणास्तव पास्टर जी अधिक त्याबद्दल सांगू शकले नाही. Then my spirit told me you should continue that. और मैं आज उसी विषय को आगे वहां से बढ़ाना चाहता हूं. आणि त्याच विषयास मी पुढे घेऊन जाऊ इच्छितो. Yes, my spirit told me. मेरी आत्मा ने मुझे उसको वहां से आगे बढ़ने के लिए कहा है. आणि माझ्या आत्म्याने ती गोष्ट पुढे घेऊन जाण्यासाठी मला सांगत आहे. When we come back to the book of 1 Thessalonians chapter 4 verse 16 and 17. पहला थिस्सलुनी अध्याय 4 वचन 16-17 की ओर हम लोग आते हैं. थिस्सलुनीकरास पहिले पत्र 4 अध्याय 16 आणि 17व्या वचनात जेव्हा आपण येतो, कारण प्रभू स्वतः आद्य दिव्य दूताची वाणी व देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असता स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जी मेलेली आहेत ती पहिल्याने उठतील. मग जिवंत उरलेले आपण त्याचबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतली जाऊ आणि तसेच सर्वदा प्रभू जवळ राहू. क्योंकि प्रभु आप ही स्वर्ग से उतरेगा, उस समय ललकार और प्रधान दूत का शब्द सुनाई देगा और परमेश्वर की तुरी फूंकी जाएगी और जो मसीह में मरे हैं वे पहले जी उठेंगे. तब हम जो जीवित और बचे रहेंगे उनके साथ बादलों पर उठा लिए जाएंगे कि हवा में प्रभु से मिले और इस रीति से हम सदा प्रभु के साथ रहेंगे. In the second coming,
For the Lord himself shall descend from heaven with a shout, with the voice of the archangel, and with the trump of God, and the dead in Christ shall rise first. Then we which are alive and remain shall be caught up together with them in the clouds to meet the Lord in the air, and so shall we ever be with the Lord. Hebrew chapter 9 verse 27 says, Jesus will come the second time. इब्रानी की किताब It 9 is very अध्याय accurate. इब्रानी की किताब 9 अध्याय के 27 वचन में सटीक रीति से प्रेरित इस पौलुस इस प्रकार लिखता है कि यीशु मसीह दूसरी बार आने वाला है. आणि इब्री लुकास पत्र 9 अध्यायाच्या 27व्या वचनामध्ये प्रेषित पौल जे आहे या प्रकारे लिहित आहे की प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्यांदा मध्याकाशी येत आहे. Once he came and once again, or the second time he will come. एक बार यीशु आ चुका, अब दूसरी बार वो आएगा. आणि एकदा प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे, आणखी तो दुसऱ्यांदा येत आहे. In his second coming, there are three phases. और यीशु मसीह के दूसरे आगमन में 3 भाग हैं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाचे 3 भाग आहेत. First, he will come secretly without anyone's knowledge. और पहला यीशु मसीह का आगमन गुप्त आगमन होगा जिसका ज्ञान और समझ किसी को ना होगा. आणि जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसऱ्या आगमनाचे पहिले भाग म्हणजे ते गुपित असेल, ते त्याविषयी कोणास देखील ठाऊक राहणार नाही. After that, 3.5 years after that, he will appear in the sky once again. और उसके आगमन, इस आगमन के बाद 3.5 साल के पश्चात यीशु मसीह मध्य आकाश में दोबारा आएगा. आणि दुसऱ्या आगमनाच्या 3.5 वर्षानंतर प्रभू येशू ख्रिस्त मध्य आकाशी पुन्हा येईल. In the third phase, he will literally come so that everyone can see him. और तीसरे भाग में जब यीशु मसीह आएगा तो वो अक्षर रीति से इस रीति से आएगा कि सारे पृथ्वीवासी उसको अपनी नंगी आंखों से देखेंगे. आणि जे आहे तिसऱ्यांदा प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा येईल त्यावेळेस जे आहे या पृथ्वी तलावरील सर्व लोक आपल्या नग्न डोळ्याने त्यास पाहतील. In the first appearance, in the secret coming, there are 3 aspects. और यीशु मसीह के गुप्त आगमन में ही 3 प्रकार का भाग हम लोग देखने पाते हैं. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या गुप्त आगमनामध्येच आपण 3 भाग पाहू शकतो. He'll come suddenly. वो अचानक आएगा आणि तो अचानक येईल. It is a mystery. वो एक रहस्य है आणि ते एक रहस्य आहे. It is elective. और वो एक चुनने का एक भाग है या चुनने Elective. He'll come to elect or take away only a group of people. वो एक चुने हुए लोगों को लेने के लिए मात्र वो आएगा. आणि तो निवडलेल्या लोकांना घेऊन जाण्याकरिता येईल. Last time when I came here, I gave a message about it. और जब पिछली बार मैं यहाँ पर आया था तो उसके संबंध में मैंने एक संदेश दिया था. आणि मागच्या वेळेस जेव्हा मी आलो होतो त्यावेळेमध्ये मी या संदर्भात संदेश दिला होता. His coming is a mystery. All cannot understand. प्रभु यीशु मसीह का दूसरा आगमन एक रहस्य है, हर कोई उसे समझ नहीं सकता. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन एक रहस्य आहे, त्यास प्रत्येक जण समजू शकत नाही. Secondly, his coming will be all of a sudden, like the lightning shines from the east to the west. So shall he come. और प्रभु यीशु मसीह का आगमन अचानक होगा, जैसे बिजली पूर्व से पश्चिम की ओर चमकती है वैसे यीशु का आगमन हो जाएगा. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन गुपितरित्या होईल, जसे वीज जी आहे पूर्वेपासून पश्चिमेकडे चमकते तसे प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन होईल. Thirdly, only an elected group of people go. All the Christians, all those who believe in him, speak about him, pray to him, and continue in the church, all cannot go. और तीसरा विषय प्रभु यीशु मसीह के इस आगमन में केवल चुने हुए दल ही यीशु मसीह के आगमन को जान पाएंगे और उठा लिए जाएंगे. हर कोई जो आराधना में जाता है, उसके बारे में बातचीत करता है या नित्य परमेश्वर की प्रार्थना करता है, वे लोग इस आगमन में जाने नहीं पाएंगे. आणि तिसऱ्या आगमनाच्या वेळेस जे आहे जे कोणी देवाच्या समुखामध्ये जातात, प्रार्थना करीतात, ते देखील त्या आगमनामध्ये जाऊ शकणार नाही. To miss the mark of anything is very easy. और उस लक्ष्य से चूक जाना बहुत ही आसान है. आणि त्या लक्ष्यातून जे आहे चुकणे अगदी सहज आहे. But to do things to reach that mark is very difficult. किंतु उस लक्ष्य में पहुंचना बहुत ही मुश्किल बात है. परंतु त्या लक्ष्यामध्ये पोहोचणे खूप कठीण आहे. From a 5th year old, I am studying Bible. और मैं 5वीं जब उम्र का था तब से ही मैं शास्त्र को पढ़ रहा हूँ. आणि जेव्हा मी 5 वर्षाचा होतो त्यावेळेपासून पवित्र शास्त्र वाचत आहे. Since then I hear about the coming of Jesus. और तब से ही यीशु के आगमन के बारे में मैं सुनते आ रहा हूँ. आणि त्या वेळेपासून प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाविषयी मी ऐकत येत आहे. When the parents used to tell us Jesus will come again, he will take you all to heaven, I used to jump and leave. Oh, thank God. और जब मेरे माता पिता ये बात को कहते थे कि यीशु मसीह दोबारा आएगा और हम सबको उठा ले जाएगा, तो सुनकर के मैं बहुत आनंदित होते हुए नाचता कूदता रहता था. आणि जेव्हा माझे आई वडील जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाविषयी बोलायचे त्यावेळेस मी ऐकायचो आणि खूप मी आनंदी होऊन मी नाचायचो. Now 7 decades are over. He has never turned up. और अब 70 साल अब इस रीति से बीत गए हैं. आणि 70 वर्ष या पृथ्वीतून समाप्त झाले आहे.
He has never turned up. और वो कभी भी दोबारा आया वो नहीं, अब तक आया नहीं. वो अब तक आया नहीं। आणि तो आतापर्यंत आलेला नाही. All right. Still we are hoping. अभी भी हमारे अंदर आशा है। आणि आताही आपल्यामध्ये एक आशा आहे. Yes. From the time it took baptism, started studying Bible so deeply. और बपतिस्मा लेने के बाद जब गहराई से शास्त्र को पढ़ना शुरू किया, आणि पवित्र बपतिस्मा घेतल्यानंतर जेव्हा खोलीमध्ये मी पवित्र शास्त्र वाचण्यास प्रारंभ केले, I heard many messages about Jesus coming. यीशु मसीह के आगमन के कई संदेश को मैंने सुना आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाविषयी मी पुष्कळ संदेश ऐकलो आहे. I read lot of books. कई किताबों को पढ़ा, काही अनेक पुस्तके वाचले आहे. I myself wrote a small booklet about second coming. यीशु मसीह के आगमन संबंधित मैंने भी एक छोटी सी पुस्तिका लिखा आणि येशू ख्रिस्ताच्या आगमनाविषयी एक लहानशी पुस्तक मी देखील लिहिली आहे. Still I am scared. और अभी भी मैं डरता हूँ। तरी मी आता देखील घाबरत आहे. In case the Lord comes now, will I be taken up? अब यीशु मसीह आएगा तो क्या मैं उठा लिए जाऊंगा? प्रभू येशू ख्रिस्त येईल तर मी काय उचलला जाईन All काय? these years of hoping, all the years of preparation, ये सारे आशा का दिन, तैयारी का दिन, आणि हे सर्व आशा करीत असता, तयारी करत असता, hardly gives us any confidence. और हमारे अंदर एक साहस ही आप नहीं देता। आणि आपल्यामध्ये जे आहे एक खात्री राहत नाही, दिसत नाही. In a place called Katak, in a convention, I spoke about the second coming of Jesus. कटक स्थान में मैं प्रभु यीशु मसीह के आगमन के संबंधी जब मैं संदेश दे रहा था, आणि कटक सेंटर मध्ये ख्रिस्ताच्या आगमनाविषयी मी जेव्हा उपदेश देत होतो, I heard out great hopes for the people. प्रभु यीशु मसीह के आगमन के संबंधी एक बहुत बड़ी आशा लोगों के अंदर मैंने देखा। आणि त्या लोकांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाविषयी एक मोठी आशा मी पाहिली आहे. I started a chorus also about the second coming. और प्रभु यीशु मसीह के आगमन के संबंधित कोरस भी हमने गाया। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाविषयीचे कोरस देखील आपण गायले आहे. There's a Hindi chorus, उड़ के मिलेंगे. एक उड़ के मिलेंगे करके हिंदी कोरस को हम लोगों ने गाया। आणि उड़ के मिलेंगे हे जे हिंदी कोरस आहे हे आम्ही गायले आहे. That chorus brings sudden revival. और वो कोरस को गाते ही एक बहुत बड़ा संजीवन वहां पर आ पहुंचा। आणि हे कोरस गायल्याबरोबर मोठे संजीवन त्या ठिकाणी उतरून आले. I asked the people, और उसके बाद मैंने सवाल पूछा, आणि त्यानंतर मी लोकांना प्रश्न विचारले, how many of you have the confidence that when Jesus comes now, you all will be flying away? आप में से कितने लोगों के अंदर ही आप साहस और निश्चितता है कि जब यीशु मसीह आएगा तो मैं उड़ के यीशु से मिलूंगा? आणि तुमच्यामध्ये किती लोकांमध्ये खात्री आहे, एक हियाब आहे की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस मी उचलून जाईन, उडून जाईन. I said, shout hallelujah. उन लोग, मैंने कहा कि वे सारे लोग जिनके अंदर निश्चितता है एक हल्लेलुया बोलो। आणि मी म्हणालो ज्यांच्यामध्ये खात्री आहे एक जोरात हालेलुया म्हणा. The shout of the hallelujah rent the skies. और उन लोग की हल्लेलुया का शब्द जो आकाश को फाड़ दिया। आणि त्यांच्या हालेलुयाचे जे शब्द होते ते आकाश फाडून टाकले. Then I asked them to sit in quiet for 2 minutes. Then I asked them to be quiet for 2 minutes. और उसके बाद मैंने उसको 2 मिनट के लिए शांत रहने के लिए कहा। आणि त्यानंतर 2 मिनिट मी शांत राहण्यासाठी सांगितले. Close your eyes. अपनी आंखों को बंद करो। आपले डोळे बंद करा. I'm going to ask you a mild question. और मैंने बहुत ही एक हल्का सा सवाल पूछा। आणि मी एक हलके प्रश्न त्यांना विचारले. There are many essential qualities we need to be found in the rapture. यीशु मसीह के आगमन में उठा ले जाने के लिए एक बहुत ही एक खास आवश्यक स्वभाव Essential qualities. हमको चाहिए। ये आणि क्या है? प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनामध्ये उचलले जाण्याकरिता एक विशेष स्वभाव आपल्याला गरजेचे आहे. I mentioned few of them. I mentioned few of them. और उसमें से कुछ गुणों के बारे में मैं उनको बता करके दिए। आणि त्या काही विशेष गुणाविषयी, त्यातील काही गुणाविषयी मी त्यांना सांगून दिले. From repentance, और मन फिराव से आरंभ करके, आणि मन परिवर्तनापासून प्रारंभ करून to be made perfect in all divine characteristics. सारे ईश्वरीय स्वभाव में सिद्धता तक पहुंचने तक की सारी बातें। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या सिद्धतेमध्ये पोहोचण्यापर्यंतचे सर्व कार्य. Then I asked them another question. Now tell me, how many of you have the hope that if Jesus comes now, you will be raptured? और ये सारे बातों को बताने के बाद मैंने दूसरी बार उनसे वही सवाल दोबारा पूछा, अब मुझे बता करके दो, आप में से कितने लोगों के अंदर ये निश्चितता है कि जब यीशु आएगा तो मैं निश्चय उठा ले जाऊंगा? आणि सर्व कार्य त्यांना सांगून दिल्यानंतर जे आहे मी पुन्हा दुसऱ्यांदा त्यांना प्रश्न विचारले की तुमच्या किती लोकांमध्ये एक खात्री आहे की निश्चित मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनामध्ये उचलले जाईन. I made everyone to close their eyes tight. और मैंने सबसे कहा कि कोई भी आंख खोल के जवाब नहीं देना, सब लोग चुपचाप आंख बंद रखिएगा। आणि जे आहे मी सर्वांना सांगितले डोळे उघडून कोणी उत्तर देऊ नका, सर्व शांत राहून आपले डोळे बंद करा. To my utter surprise, not a single hand went up.
और वो आंखों को बंद रखते हुए जब मैंने उनसे पूछा कि कितने लोग के अंदर निश्चितता है, तो मुझे आश्चर्य हुआ कि एक भी हाथ वहां नहीं उठा. आणि जे आहे जेव्हा मी त्यांना डोळे बंद करून जे आहे शांत राहण्यास सांगितले आणि प्रश्न विचारले आणि हात वर करण्यासाठी सांगितले, तेव्हा एक आश्चर्याची गोष्ट काय घडली म्हणजे कोणाचेही हात वर झाले नाही. Then I looked on either side of the stage. और मैंने मंच के दो तरफ देखा. आणि मी स्टेजच्या दोन्ही ठिकाणी पाहिले. One said brothers, others said sisters. भाइयों की तरफ, बहनों की तरफ भी. आणि बंधूंकडे बहिणींकडे देखील. I thought at least they all will lift up their hands. मैंने सोचा कि ये भाई बहन लोग जो मंच में बैठे हैं, इन लोग से अपने हाथ को उठा लिए होंगे. आणि जे आहे मी विचार करीत होतो मंचवर बसलेले कदाचित आपले हात उंच केले असतील. But they surprised me more than the believers. किंतु विश्वासियों से बढ़कर के इन लोगों ने मुझे अधिक चौंका दिया. आणि जे आहे विश्वासणाऱ्याहून अधिक जे आहे या लोकांनी मला आश्चर्यात टाकले. For you to go when Jesus comes, you need confidence. जब आप प्रभु यीशु मसीह के आगमन में जाना है, तो आपके अंदर एक निश्चितता, एक हियाब होना चाहिए. आणि जर तुम्हाला देवाच्या आगमनामध्ये जायचे असेल तर तुम्हामध्ये एक खात्री असणे गरजेचे आहे. That confidence you cannot buy in markets. और ये साहस हियाब आप बाजार में खरीद नहीं सकते. आणि ही जी खात्री आहे, हिम्मत आहे, हे तुम्ही मार्केटमध्ये खरेदी करू शकत नाही. That depends on how you develop the necessary qualities in your life by your day-to-day life. अपने जीवन के दिनचर्या स्वभाव के द्वारा, कामों के द्वारा उस आत्मा में जाने के लिए आवश्यक गुणों को आप कैसे प्राप्त करते हो, उसके ऊपर ये साहस निर्भर करता है. आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही कशा प्रकारचे स्वभावाने जीवन जगत आहात त्यावर जे आहे तुमची खात्री, तुमची हिम्मत अवलंबून आहे. To commit a sin and fall away from grace is 1 second's act. एक पाप करके अनुग्रह से वंचित हो जाना एक क्षण पल भर का काम है. आणि जे आहे पाप करून देवाच्या कृपेपासून विभक्त होणे एक क्षणभराचे कार्य आहे. But to live a holy life is a lifelong hard efforts. लेकिन एक पवित्र जीवन जीना जीवन भर का एक कठिन परिश्रम है. परंतु एक पवित्र जीवन जगणे, व्यतीत करणे जीवन भराचे परिश्रम आहे. Pray well, study the word, and in case you come across any doubts or questions, feel free to approach any servant of God and ask them to clarify it. और आप अच्छे से प्रार्थना करो, शास्त्र को पढ़ो. किसी भी प्रकार का सवाल अगर उठता है तो आप किसी भी उस सवाल को लेकर किसी भी सेवक के पास जाकर के साहस पूर्वक अपने सवाल को पूछो, संदेह दूर करो. आणि जे आहे तुम्ही व्यवस्थित प्रार्थना करा, पवित्र शास्त्र वाचा, आणि काही प्रश्न उद्भवत असतील तर तुम्ही हिमतीने देवाच्या संतगणाकडे जाऊन तुम्ही ते प्रश्न विचारा. When Jesus comes the second time secretly, और जब प्रभु यीशु मसीह दूसरे बार गुप्त रीति से आएगा, जेव्हा आपला प्रवेश ख्रिस्त दुसऱ्यांदा गुपितरित्या येईल, to the Thessalonians Paul wrote, तस्सलुनीकियों को पौलुस ने जब लिखा, आणि जेव्हा थेसलोनिकरास लोकांना जेव्हा पौलाने लिहिले, that we will hear 3 unique sounds. और उसने इस प्रकार कहा कि हम लोग उसके आगमन के समय में 3 प्रकार के अद्वितीय शब्द या स्वर सुनेंगे. आणि त्यावेळेस तो म्हणत आहे की प्रभू ख्रिस्ताच्या आगमनाच्या वेळेस 3 प्रकारचे एक विशेष ध्वनी आपण ऐकणार आहोत. In the first century, the people of the church of Thessalonica, they had great hopes and they were expecting Jesus to come anytime. और पहले शताब्दी में थिस्सलुनीकी के इन मंडली के अंदर यीशु मसीह के आगमन के संबंधित एक बहुत बड़ी आशा था कि किसी भी क्षण यीशु आ सकता है और हम जाएंगे. आणि जे आहे जुन्या करारामध्ये जे आहे जुन्या वेळेमध्ये जे आहे थेसलोनिकरास लोकांमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाविषयी एक आतुरता होती आणि कसे केव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल आपण आणि त्या वेळेमध्ये आपण उडून जाऊ. The epistle Paul wrote to the Thessalonians is said to be the first epistle of all the books he wrote. और थिस्सलुनीकी को लिखा हुआ जो पत्री है, जितनी भी पत्रियों को पौलुस ने लिखा है उन सारे पत्रियों में ये पत्री प्रथम पत्री है. आणि जे आहे थेसलोनिकरास लोकांना जितके पत्र प्रेषित पौलाने लिहिले आहे त्यातील हे पहिले पत्र आहे. उसने पहला इसको ही लिखा है. And these people were very much ready to go when Jesus comes. यीशु मसीह के आगमन होने से उन लोग निश्चित जाएंगे, इस रीति का प्रस्तुतिकरण इनमें था. आणि जे आहे जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन येईल त्यावेळेस खात्रीने ते उडून जातील या प्रकारचे त्यांच्यामध्ये अनुभव होते. Therefore he wrote to them the importance that the God of peace must sanctify their entire life, their spirit, soul and body, and make them blameless. और इसी कारण से शांति का परमेश्वर उसके शरीर, आत्मा, प्राण को संपूर्ण रीति से या पूरी रीति से यीशु मसीह के आगमन तक निर्दोष और पवित्र करे. आणि शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्ण पवित्र करो व त्याच्या आगमनासाठी तुमचे आत्मा, जीव व शरीर निर्दोष असे संपूर्णपणे राखील. He wrote in chapter 3 verse 13,
और उसने 3 अध्याय के 13 वचन में इस प्रकार लिखा, आणि 3 अध्यायाच्या 13व्या वचनात तो या प्रकारे लिहित आहे. Yes, from 11 to 13. और 11 अध्याय से आरंभ करके 13 तक. Now God himself, our Father and our Lord Jesus Christ, direct our way unto you. अब हमारा परमेश्वर और पिता आप ही, हमारा प्रभु यीशु मसीह तुम्हारे यहाँ आने के लिए हमारी अगुवाई करे. आणि देव आपला पिता हा स्वतः व आपला प्रभू येशू हा आमचे तुम्हाकडे येणे निर्विघ्न करो. And the Lord make you to increase and abound in love one toward another. और प्रभु ऐसा करे कि जैसा हम तुमसे प्रेम रखते हैं वैसे ही तुम्हारा प्रेम भी आपस में सब मनुष्य के साथ बढ़े. आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढून विपुल करो. To the end, he may establish your hearts unblameable in holiness. ताकि तुम्हारे मनों में ऐसा स्थिर करे कि जब प्रभु यीशु मसीह अपने सब पवित्र लोगों के साथ आए तो वे हमारे परमेश्वर और पिता के सामने पवित्रता में निर्दोष ठहरे. यासाठी की आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनासह येईल त्यावेळेस त्याने तुमचे अंतःकरणे देव आपला पिता याच्या समोर पवित्रतेने निर्दोष होण्यासाठी स्थिर करावी. In chapter 4 verse 3 it says, this is the will of God, even your sanctification. और 4 अध्याय के 3 वचन में परमेश्वर की इच्छा यह है कि तुम पवित्र बनो. आणि 4 अध्यायाच्या 3 वचनात देवाची इच्छा ही आहे, कारण देवाची इच्छा ही आहे की तुमचे So in पवित्रीकरण all व्हावे. these areas we find Paul giving more emphasis to sanctification, purification, blameless life, holiness. इन सारी बातों को देखने से हम इस बात को देखने पाते हैं कि प्रेरित पौलुस यहाँ पर पवित्रता के संबंध में, निर्दोष रहने के संबंध में, निष्कलंक और शुद्ध रहने के संबंध में वो यहाँ पर महत्व दे रहा है, जोर दे रहा है. आणि आपण या ठिकाणी पाहू शकतो जो प्रेषित पौल आहे पवित्र करण्याविषयी कशा प्रकारे आपण निर्दोष निष्कलंक राहावे याविषयी तो महत्व देत आहे, त्यावर तो जोर देत आहे. In the second book of Thessalonians chapter 2, और दूसरा थिस्सलुनीकी 2 अध्याय, आणि दुसरे थेसलोनिकरास पत्र 2 अध्याय, he wrote to the people उसने अपनी जब लोगों को ये पत्री लिखा, जेव्हा तो लोकांना ते पत्र लिहिलेलं आहे about the coming of the Antichrist in the last days. और अंतिम दिनों में मसीह विरोधी आएगा के संबंध में लिखता है. आणि शेवटच्या दिवसांमध्ये ख्रिस्त विरोधी येईल याविषयी तो लिहित आहे. He speaks about the second coming of Jesus in verse 1. पहले वचन में यीशु मसीह के दूसरे आगमन के संबंध में बताया, आणि पहिल्या वचनामध्ये ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाविषयी तो बोलत आहे. Because they had a fear of judgment also. किंतु उसके अंदर, उन लोगों के अंदर एक न्याय का डर भी था. आणि त्या लोकांमध्ये देवाच्या न्यायाविषयीची एक भीती देखील होती. When Jesus comes, one group of people are going to be blessed, the other group of people are going to be condemned. और जब प्रभु यीशु मसीह का आगमन होगा उस समय में एक झुंड के लोग आशीषित होंगे तो दूसरे झुंड के लोग दोषी होंगे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे जेव्हा आगमन होईल त्यावेळेस एक कल्पातील लोक आशीर्वादित होतील आणि एक कल्पातील लोक जे आहे नाश पावतील. So in the first book of Thessalonians chapter 5 verse 9 it says, God has not appointed you to wrath. और पहला थिस्सलुनी उसके 5वें अध्याय के 9 वचन में वो इस प्रकार लिखता है कि परमेश्वर हमें क्रोध के लिए नहीं ठहराया है. आणि जे आहे थेसलोनिकरास पहिले पत्र 5 अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये आपण पाहू शकतो प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला क्रोध व्हावा म्हणून आपल्याला निवडून घेतले नाही. God has not appointed us to wrath, but to obtain salvation by our Lord Jesus Christ. परमेश्वर ने हमें क्रोध के लिए नहीं परंतु इसलिए ठहराए कि हम प्रभु यीशु मसीह के द्वारा उद्धार प्राप्त करें. आणि कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपले धारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. You do from your side what are all things commanded to you to do. आपको जो भी कुछ आज्ञा दिया गया है आप उस सारे कर्मों को करते जाओ. आणि जे काही आज्ञा तुम्हास देण्यात आलेली आहे ते सर्व काही तुम्ही करत जा. He finding giving them some exhortation from verse 14. और उससे 14 वचन से आखिर में वो उसको उत्तेजित या उत्साहित करने लगा. आणि 14व्या वचनामध्ये पाहू शकतो तो त्यांना जे उत्साही करत आहे त्यांना स्थिर करीत आहे. In the 23rd verse we find him holding great hope for their lives. और 23 वचन में उनके जीवन के संबंधित बहुत बड़ी आशा की बातें उसने कहा. आणि त्यांच्या जीवनाच्या संबंधामध्ये तो आशेचे वचन बोलत आहे. The God of peace sanctify you wholly, and I pray God your Father, your whole spirit, the soul and the body be
preserved blameless unto the coming of the Lord Jesus शांति Christ. का परमेश्वर आप ही तुम्हें पूरी रीति से पवित्र करे और तुम्हारी आत्मा प्राण दे हमारे प्रभु यीशु मसीह के आने तक पूरे पूरे निर्दोष और सुरक्षित रहे. शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्ण पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमनासमयी तुमचा आत्मा जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावत. In second book of Thessalonians chapter 2 verse 2 he says, be not soon shaken in mind. और दूसरे तेसलोनी दूसरा अध्याय के दूसरे वचन में फिर वो इस प्रकार लिखता है, किसी आत्मा या वचन के द्वारा तुम लोग अस्थिर न हो जाओ. आणि दुसरे थेसलोनिकरास पत्र दुसरे अध्याय दुसऱ्या वचनात तो म्हणत आहे, तुम्ही एकदम दचकून जाऊ नका किंवा घाबरून जाऊ नका, अस्थिर होऊ Let नका. no man deceive you by any means. किसी भी रीति से कोई तुम्हें धोखा ना दे. आणि कोणी तुम्हास फसू नये, धोका देऊ नये. For that day will not come, the day about which you fear, Or- the day of judgment. और वो जो न्याय का दिन जिसके विषय में तुम जो भय करते हो वो जब तक ना आए, आणि ज्या विषयी तुम्ही घाबरता ते दिवस तुमच्यावर येऊ नये. That day will not come वो दिन नहीं आएगा. आणि ते दिवस तुम्हावर येणार नाही until first there be a falling away. और जब तक पहला एक गिरावट ना आ जाए. आणि जोपर्यंत एक पडलेली स्थिती येणार नाही. In original language, until there be an apostasy, Or- people fall away from their faith. और मूल भाषा में उन लोग धर्म का त्याग करेंगे करके लिखा हुआ है. आणि जाहीर ते नीतिमत्वाचा त्याग करतील असे लिहिण्यात आलेले आहे. And the man of sin will not come और ये अधर्म का पुत्र तब तक नहीं आएगा. आणि आदमाचा पुत्र तोपर्यंत येणार नाही. the son of perdition, और ये विनाश का पुत्र, आणि तोच नाशाचा पुत्र, that he speaks about the antichrist who is to come in the last days. और ये मसीह विरोधी के संबंध में कहता है जो आखिरी दिनों में आएगा. आणि हा जो ख्रिस्त विरोधाविषयी सांगत आहे जो शेवटच्या दिवसांमध्ये येईल. The antichrist is not a person. ये मसीह विरोधी कोई व्यक्ति नहीं. आणि हा जो ख्रिस्त विरोधी आहे तो कोणी व्यक्ती नव्हे. Neither antichrist is the name of a person. ना ही मसीह विरोधी किसी व्यक्ति का नाम है. आणि न केवळ ख्रिस्त विरोधी हे कोणाचे नाव आहे. According to the Bible, the word has seen 6 empires. Empires. Empire. साम्राज्य. ये संसार अब तक 6 साम्राज्यों को देखा है. इस संसार ने अब तक 6 साम्राज्य को देखा है. आणि हे जे संसार जग आहे 6 साम्राज्य पाहिले आहे. First one is Egypt, second one is Assyria, third one is Babylon, fourth one is Persia, fifth one is Grecia, and the last one is Rome. और इस प्रकार जो 6 साम्राज्य को देखा, पहला मिस्र के साम्राज्य, उसके बाद अशूर साम्राज्य, उसके बाद बाबिलोन साम्राज्य, उसके बाद मादी पारसी साम्राज्य, और उसके बाद यूनानी साम्राज्य, और उसके बाद रोमी साम्राज्य. आणि या प्रकारचे 6 साम्राज्य, मिस्रचे साम्राज्य, बाबिलोनचे साम्राज्य, पारशीचे साम्राज्य आणि रोमचे साम्राज्य आणि Greece and Rome. ग्रीस आणि रोमचे साम्राज्य पाहिलेले आहे. The Roman Empire was the 6th empire. और रोमी साम्राज्य इस विश्व के ऊपर प्रभुता करने वाला 6ठा साम्राज्य था. आणि जे रोम साम्राज्य आहे या जगावर राज करणारे 6वे साम्राज्य होते. All these 6 empires were working against the children of Israel. और ये सारे 6 साम्राज्य इस्राएल के विरोध में ही काम करते रहे. आणि हे सर्व 6 साम्राज्य जे आहे इस्रायलाच्या विरोधात काम करीत होते. Israel were under captivity in the first empire, Egypt, for 400 years. और 400 वर्ष की गुलामी में इस्राएली लोग मिस्र में दिखाई दिए. आणि मिस्राच्या गुलामीमध्ये इस्रायल लोक 400 वर्ष दिसून आले. Second empire, Assyria, took the Israel under captivity in BC 721. और BC 721 में, ईसा पूर्व 721 में अशूरियों ने आकर के इस्राएलियों को अपने गुलाम बनाया. आणि जे 721 मध्ये जे आहे इस्रायल लोकांना ते गुलाम बनविले. And the third empire, Persia. और तीसरा जो साम्राज्य जो पारसी साम्राज्य, आणि तिसरे जे साम्राज्य आहे पारसी साम्राज्य आहे. There was a man during the days of King Ahasuerus called Haman. He wanted to destroy all the Jews in Persia. उस पारसी साम्राज्य के समय में हामान नामक एक व्यक्ति था जो सारे यहूदियों को नाश करना चाहता था. आणि ते पारसी साम्राज्यामध्ये जे आहे हामान नामक व्यक्ती होता जो सर्व यहूदी लोकांना ठार करू इच्छित होता. Alexander the Great of Grecia, he also captured Israel. और अलेक्जेंडर जो सिकंदर जो बादशाह था वो भी इस्राएल को अपने गुलामी में लेकर आया. आणि अलेक्झांडर जो सिकंदर होता तो देखील सर्व इस्रायल लोकांना बंदी बनविला. The 6th empire, Rome, also kept Israel and Judah under tribute.
और उसी समय में रोमी साम्राज्य भी इस्राएल और यहूदा को अपने गुलामी में और उसके अपने अधीन में उसको लेकर के आता है. आणि शेवटी रोम साम्राज्य देखील जे आहे And that means they had to give tax. वो उसको कर भुगतान के अवस्था में लेकर के आता है. आणि जे आहे शेवटी रोम साम्राज्य जे आहे इस्रायल व यहुदी लोकांना कर भोगण्याच्या त्या बंदीवानामध्ये घेऊन येतो. The Jews failed to receive Christ as the Son of God because he failed to deliver them from the bondage or from the tribute of the Romans. और यहूदी लोग इस खातिर प्रभु यीशु मसीह के ऊपर विश्वास नहीं किए क्योंकि रोमियों को जो कर भुगतान करना है उस गुलामी से यीशु ने उनको नहीं छुड़ाया. आणि जे आहे येशू ख्रिस्तावरती यहुदी लोक या कारणास्तव विश्वास करू शकले नाही कारण रोम साम्राज्याने जे आहे जे कर जे इस्रायल लोकांवरती लादले होते त्यापासून येशू ख्रिस्ताने त्यांना सोडविले नाही. Till 1922 the Roman Empire was in power. और 1922 तक ये रोमी साम्राज्य जो है शक्ति में था. आणि 1922 सालापर्यंत हे रोम साम्राज्य सामर्थ्यामध्ये होते. Now the nations are called federal nations. वर्तमान जो है एक फेडरल नेशन के रूप में हम लोग देखने पाते हैं. आणि वर्तमानामध्ये फेडरल नेशन या रूपामध्ये त्या Every आपण nation is पाहतो. given independence, they are living a free nation. और अभी सब लोग एक स्वतंत्र होकर के दिखाई दे रहे हैं. आणि सर्व जे आहे या प्रकारे दिसून येतात. Bible says 2 more kingdoms will come to power. भाई धर्मशास्त्र कहता है और 2 साम्राज्य शक्ति में उठेगा. आणि पवित्र शास्त्र म्हणत आहे आणखी 2 साम्राज्य जे आहे अधिकारामध्ये येतील. Apostle John writes in Revelation chapter 17, 11 to 13. और प्रकाशित वाक्य 17वां अध्याय 11 से लेकर के 17 तक के वचनों में जो यूहन्ना इस प्रकार लिखता है. आणि प्रकटीकरणाचे पुस्तक 17 अध्याय 11व्या वचनापासून जे आहे परमेश्वर या प्रकारे सांगत आहे. A 7th kingdom will emerge. और 7वां साम्राज्य उसमें शामिल होगा. आणि 7वें साम्राज्य त्यामध्ये सहभाग होईल. And in 8th also will come. और उसके पीछे 8वां साम्राज्य भी उभरेगा. आणि त्याच्या मागोमाग जे आहे 8वें साम्राज्य उभे The राहील. 8th kingdom will be the last kingdom which will go into perdition. और ये 8वां साम्राज्य कैसा साम्राज्य होगा जो विनाश की ओर जाएगा. आणि हे जे 8वें साम्राज्य आहे शेवटचे असेल जे विनाशाकडे जाईल. So we are waiting for the 7th and the 8th kingdom to usher in. और हम लोग 7वें और 8वां साम्राज्य की वर्तमान बाट जो रहे हैं. आणि 7व्या व 8व्या साम्राज्याची आपण वाट पाहत आहोत. This kingdom will be anti-Christian kingdoms. ये दोनों ही साम्राज्य मसीह विरोधी साम्राज्य होगा. आणि हे दोन्ही जे साम्राज्य आहे ख्रिस्त विरोधी साम्राज्य होईल. Daniel, a saint, lived in the Old Testament. He saw in a dream all these kingdoms rising successively, comparing them to some beast, terrible beasts. और दानियल जब अपनी किताब में एक दर्शन को देखते हुए कहता है कि ये सारे जो साम्राज्य है वो एक सफलतापूर्वक साम्राज्य है जिसको वो एक पशु के साथ तुलनात्मक रीति में व्याख्यान कर रहा है. आणि जुन्या करारामध्ये दानियल जे आहे एक स्वप्नामध्ये पाहत आहे आणि त्या साम्राज्याविषयी तो जे आहे त्या ठिकाणी उल्लेख करीत आहे. In his dream, और उसके स्वप्न में आणि त्याच्या स्वप्नामध्ये the 4th beast, dreadful and terrible, और जो चौथा जो पशु था वो बहुत ही भयंकर था और बहुत ही शक्तिशाली था. that beast will be the 4th kingdom, God said. और वो एक चौथा साम्राज्य है करके उसने इस प्रकार की बात बताया. आणि जे चौथे पशु आहे खूप बलशाली होते आणि ते चौथे साम्राज्य होते. Daniel chapter 7 verse 21. दानियल की किताब 7वें अध्याय 21वां वचन. दानियेलचे पुस्तक 7 अध्यायाचे 21वें वचन. In the 7th verse, he saw a beast very dreadful and terrible. और उसने 7वें स्थान में जिस पशु को देखा वो बहुत ही भयंकर होकर के दिखाई दिया. आणि जे पशु त्याने पाहिलेले आहे तो अगदी प्रबल व बलशाली होता. In verse 21 he says that is the 4th kingdom. और 23. और 23 वचन में वो कहता है कि ये चौथा जंतु चौथा राज्य है. आणि 23व्या वचनात म्हणत आहे हे जो चौथे राज्य आहे. The 4th beast shall be the 4th kingdom. और ये चौथा जंतु चौथा राज्य है. आणि चौथे श्वापद जे आहे चौथे राज्य आहे. Why these kingdoms are compared to wild beasts? क्यों ये सारे राज्य को जंतु के साथ पशु के साथ तुलना किया गया. आणि काय या राज्याची तुलना जंतू किंवा स्वपदासोबत करण्यात आलेली आहे. The psalmist says in 49:20, man without honor and the knowledge of the Holy One is like a beast that perish. परमेश्वर का वचन भजन संहिता 49 के 20 में इस प्रकार लिखा हुआ है, एक व्यक्ति आदरणीय होने से भी अगर वो ईश्वर का समझ या ज्ञान नहीं रखता वो एक पशु तुल्य है. आणि जे आहे स्तोत्र संहिता 49वें स्तोत्र 30व्या वचनात
परमेश्वर म्हणत आहे जे कोणी परमेश्वराच्या वचनाची समज ठेवत नाही तो पशु समान आहे. All the kingdoms are ruling out God from their administration. और जितने भी राज्य है उन लोगों ने अपने सारे अधिकार में परमेश्वर को बाहर निकाल दिया. आणि ज्या त्या सर्व राज्यांमध्ये प्रभू ख्रिस्ताला ते काढून टाकले. So Antichrist means the last kingdom. और मसीह विरोधी बोलने से आखिरी साम्राज्य. आणि ख्रिस्त विरोधी मध्ये म्हणजे शेवटचे साम्राज्य आहे. Christians. और वो एक ऐसा साम्राज्य जो मसीहों का विरोधी होगा. आणि ते असे साम्राज्य आहे जे ख्रिस्ताच्या विरोधात But होते. before the kingdom comes to power, कि तू वो साम्राज्य शक्तिशाली होने से पहले आणि ते साम्राज्य बलशाली होण्याआधी Jesus must come and he will come. यीशु निश्चय आना है और वो जरूर आएगा. आणि येशू ख्रिस्ताला खात्रीने यायचे आहे आणि तो खात्रीने येईल. The seventh kingdom is emerged with 10 countries of the European Union. और ये जो सातवां साम्राज्य जो है यूरोप में दिखाई देने वाले 10 प्रकार के राज्यों के साथ वो शामिल होगा. आणि जे सातवे साम्राज्य आहे ते युरोपातील 10 राज्यांसोबत ते सहभागी होतील. Now they are emerged. और अभी वो उसमें छुपे हुए उसके साथ बने हुए हैं. आणि आता सध्या ते त्यासोबत सहभाग They झालेले are आहेत. waiting for the third world war to erupt. और उन लोग तीसरे विश्व युद्ध की इंतजार में हैं. आणि ते तिसऱ्या विश्व युद्धाची ते तयारी करत आहेत. Since a recent couple of years, we have been watching around the world. हम लोग हाल ही में पूरे विश्व में इन सारी घटनाओं को देख रहे हैं, सुन रहे हैं. आणि पूर्ण जगभरामध्ये या गोष्टीविषयी आपण पाहत आहे, ऐकत आहे. The world is heading towards a third world war. संसार पूरा देखो तीसरे विश्व युद्ध की ओर बढ़ता दिखाई दे रहा आणि है. पहा पूर्ण जग जे आहे कशा प्रकारे युद्धासाठी तयार होत आहे. Before that begins, our Lord must come. ये युद्ध आरंभ होने से पहले ही हमारी यीशु आएगा. आणि युद्ध प्रारंभ होण्याआधी आपला प्रभू येशू ख्रिस्त येईल. We are at the last moments of the last days. हम लोग आखिरी दिनों के आखिरी क्षण में पल में आ चुके हैं. आणि आपण शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या क्षणात We आपण are the आलो last आहोत. generation. हम लोग आखिरी वंश है. आपण शेवटचे वंश आहोत. In our days, if we are alive, we are going to see Jesus. हमारे दिनों में अगर हम जीवित रहेंगे तो जीवित रहते यीशु को देखेंगे. आपण जिवंत राहू तर आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला पाहू. Jesus said, when you look up and see all these events taking place around the world, यीशु मसीह ने कहा कि जब इन सारी बातों को तुम लोग होते हुए देखो. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे हे सर्व घटना होत असता जेव्हा तुम्ही पाहाल lift up your eyes. उस समय अपने सिरों को उठाओ. त्यावेळेस आपले मस्तक डोके वर The करा. redemption is drawing near. क्योंकि तुम्हारा छुटकारे का दिन समीप आ गया. कारण तुमच्या सुटकेचे दिवस जवळ आले We आहे. are in a very crucial moment. हम लोग बहुत ही एक खास समय में आकर के पहुंचे हैं. आपण एक खास वेळेमध्ये येऊन पोहोचलो आहोत. Getting ready for the rapture is not an easy thing. In a moment, you cannot do that. प्रभु यीशु मसीह की आगमन में तैयार होना एक सामान्य बात नहीं है. पल भर में क्षण भर में जल्दीबाजी में होगा नहीं. आणि जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनासाठी सिद्ध होणे हे सर्वसाधारण गोष्ट नाही. प्रभू येशू ख्रिस्त केव्हा देखील येईल. Getting ready doesn't mean that we must take a bath and comb our hair and put on new dress and be ready. और तैयारी का मतलब यह नहीं कि नहा धो करके कंगी मंगी करके उसके आगमन के इंतजार करना. आणि तयार होणे म्हणजे जे आहे आपले केस विंचरून जे आहे आणि शुभ्र वस्त्र परिधान करून तयार होणे नव्हे. For that also people take 1 hour, 2 hours. इस काम के लिए भी 1-2 घंटा ले लेते हैं. आणि त्यावेळी त्या कार्यासाठी देखील तुम्ही वेळ घेता. Sometimes when I tell my sister, get ready, we are going for visiting, 2 hours they'll take. और जब मैं कई बार अपने बहनों को कहता हूं कि विजिटिंग संदर्शन के लिए जाना तैयार हो जाओ, कम से कम 2 घंटा लेते हैं. आणि जेव्हा मी सिस्टर्स लोकांना सांगतो की विजिटिंगला जायचे आहे, भेटीसाठी जायचे आहे, तयार व्हा, तर ते 2 तास घेतात. So by the time I tell them, get ready, I'll go and sleep. और जब मैं कहता हूं कि तैयार हो जाओ, मैं इस बीच में जाकर के सो जाता हूं. आणि जेव्हा मी त्यांना सांगतो की तयार व्हा, त्या वेळेमध्ये मी शास्त्र वाचतो. For physical preparation, take that much time. How can you prepare in a moment? अगर एक शारीरिक तैयारी के लिए इतना समय चाहिए तो उस आगमन के लिए एक क्षण में कैसे हो सकता है. आणि जे आहे जर शारीरिकरित्या तयार होण्यासाठी इतके वेळ हवे तर त्या क्षणभरात उडून जाण्यासाठी किती तयारी आवश्यक आहे. 1 chorus and 1 minute of filling in the spirit, not enough, my dear brother and sister. एक छोटा सा कोरस और एक पल भर में ताली बजा करके अभिषेक करना यीशु के आगमन को मैं तैयार नहीं कर सकता. आणि जे एक लहानसे कोरस आणि क्षणभरासाठी आपण जे आत्म्यात भरतो ते आपल्याला देवाच्या आगमनासाठी सिद्ध करू शकत नाही. It takes a very long time because you have to build up your character.
और हमको इसके लिए एक लंबा समय चाहिए ताकि हमारे गुण हमारे स्वभाव को बना सके. आणि यासाठी आपल्याला पुष्कळ वेळ हवे की त्याच्याद्वारे आपले स्वभाव आपले गुण आपण बदलू You शकू. need to be zealous of good works. उसके लिए हमको अच्छे कामों में धुन लगाए रखना है. यास्तव आपल्याला चांगल्या कार्यामध्ये आपल्याला गुंतून राहावे There लागेल. is no retirement or voluntary retirement in Christian life. मसीही जीवन में एक रिटायरमेंट या अवसर प्राप्त करना या स्वेच्छा से अवसर लेने का कोई इसमें सांझा जगह नहीं है. आणि ज्या ख्रिस्ती जीवनामध्ये एक संधी प्राप्त करण्यासाठी कोठेही जागा नाही. Yes, lifelong we have to keep doing the ministry. हम लोग जीवन सार ये सेवकाई करते रहना है. आणि आम्हाला आयुष्यभर ही सेवा करत राहायची So आहे. that when he comes, he may find you so doing. और इसके लिए जब वो आए उस समय में हमें विश्वास योग्य पाए. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेमध्ये आपल्यामध्ये विश्वास आढळून येऊ दे. As we listen to this message, आप इस संदेश को सुनने के समय में आणि हे संदेश उपदेश तुम्ही ऐकत असता. you make up a very strong determination. आपको एक बहुत ही दृढ़ संकल्प लेना है. आणि तुम्ही एक निर्णय घ्यायचा आहे. All along my life, Lord, I was trying hard in materialism. मैं कई रीति से भौतिक बातों के लिए बहुत ही कठिन परिश्रम कर रहा I हूँ. wanted name and fame and status symbol in the world. मैं शोहरत नाम कीर्ति पदवी स्थान को पाने के लिए कई प्रयास कर रहा हूँ. आणि ज्या हे नाव पदवी प्राप्त करण्यासाठी मी अधिक परिश्रम करत आहे. I did everything for popularity and publicity. मैं इस प्रसिद्धि को पाने के लिए समृद्धि को पाने के लिए बहुत परिश्रम किया. आणि या परिपूर्णतेला या समृद्धीला प्राप्त करण्यासाठी मी खूप परिश्रम I had केले. owned wrong conceptions, wrong ideas. और मैं कई प्रकार के गलत सोच विचारों में भी आगे बढ़ा. आणि मी चुकीच्या निर्णयामध्ये विचारांमध्ये मी गोंधळून गेलो. I thought when Jesus comes, I can simply jump in the spirit and get away. और जब यीशु आएगा तो मैं ऐसे ही उठा लिए जाऊंगा करके मैं सोचता रहा. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस मी उचलला जाईन अशा विश्रामध्ये मी होतो. Now come to 4:16. इसके लिए अभी वापस आइए पहले थिस्सलुनी 4:16 में लौट आए. आणि यास्तव तुम्ही ज्या निरंतर प्रार्थनेमध्ये तत्पर राहा. When the Jesus comes secretly, जब यीशु मसीह का आगमन गुप्त होगा प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन गुपितरित्या होईल. there will be 3 unique sounds heard. उस समय में 3 विशेष शब्द सुनाई देगा. आणि त्यावेळेमध्ये 3 विशेष ध्वनी ऐकण्यात येतील. And the first sound is the shout of the Lord. सबसे पहला शब्द ललकार का शब्द. आणि सर्वात प्रथम जे आहे ललकाराची ध्वनी आहे. The Lord will make a very big shout. उस समय में प्रभु एक ललकार की आवाज निकालेगा. आणि त्यावेळेमध्ये परमेश्वर ललकाराचे आवाज गजवेल. But the shout cannot be heard by everybody. किंतु ये ललकार की आवाज हर कोई सुनने ना पाएगा. आणि हे जे ललकाराचे आवाज आहे ते प्रत्येक जण ऐकू शकणार नाही. Only those who are ready alone can hear that shout. किंतु जो लोग अपने आप को प्रस्तुत रखे हैं वही केवल इस आवाज को सुनने पाएंगे. परंतु जे कोणी स्वतः सिद्ध ठेवतात तेच लोक हे शब्द ऐकू शकतील. The shout will be mysterious. और ये आवाज एक गुप्त आवाज होगा. आणि हे जे आवाज आहे ध्वनी आहे ते रहस्यमय आहे. What could the shout be? Why the shout? और ये ललकार का शब्द क्यों, यह कैसा शब्द. आणि हे ध्वनी जी आहे ती कशी शब्द ध्वनी आहे. In Hebrew language, shout means a big cry. और इब्री भाषा में ललकार कहने से एक ऊंचा दोहाई देने वाला शब्द. आणि इब्री भाषेमध्ये जे आहे हे जे ललकार शब्द आहे म्हणजेच मोठ्याने आरोळी There will be a देणे. big cry heard. एक बहुत बड़ी दोहाई की आवाज सुनाई देगा. आणि मोठी आरोळीचा शब्द ऐकू येईल. What will that cry mean? और ये दोहाई शब्द का अर्थ क्या है. आणि हे आरोळी मारण्याचे शब्दाचे अर्थ काय आहे. It's a shout of joy. और वो एक आनंद का शब्द होगा. आणि ते एका आनंदाचे शब्द असेल. Yesra 3:13. और इस्राएल की किताब 3 अध्याय के 13 वचन में. इस्राएलचे पुस्तक 3 अध्याय 13 वचन. When Zerubbabel laid the foundation to the second temple, और जब जरुब्बाबेल ने उस पत्थर को उस मंदिर में रखा. आणि जेव्हा जरुब्बाबेल जे Zerubbabel आहे laid the foundation for the second temple. और दूसरे मंदिर को बनाने के लिए जब इज़रा ने जब उस पत्थर को उस नींव के पत्थर स्वरूप रखा. आणि जे आहे दुसरे मंदिर बांधण्याकरिता जेव्हा ते धोंडे त्या ठिकाणी ठेवण्यात आले. People made a very big shout. उस समय में लोगों ने एक ऊंचा शब्द निकाला. आणि त्यावेळेमध्ये मोठ्याने लोक जय जयकार करू लागले. They shouted because of great joy. और वो शब्द के सुन करके एक बहुत बड़ी आनंद दिखाई दिया. आणि ते शब्द ऐकून जे आहे मोठे हर्षाने ते भरले. In Joshua chapter 6 verse 5. और यहोशू की किताब 3 अध्याय के 5 वचन में. आणि यहोशाचे पुस्तक 3 अध्याय 5व्या वचनानुसार Joshua 6:5. यहोशू
6:5 में, यहोशुआ 7:5 वचनामध्ये, when Joshua and his people made a big shout, और जब यहोशू लोगों ने ऊंचे शब्द को किया, आणि जेव्हा यहोशुआ मोठ्याने जे आहे शब्द करू लागला, the walls of Jericho were raised down to the ground. उस समय में यरीहो का दीवार देखो ढह करके नीचे हो गया, आणि पहा यरीहोची जे कोट आहे, तटबंदी आहे, ते कोसळू लागली. In that shout, God gave them victory over their enemies. और उस शब्द के द्वारा शत्रु के ऊपर परमेश्वर ने उन्हें जय दिया, आणि त्या शब्दाच्या द्वारे शत्रूवर परमेश्वराने विजय दिले. Whenever people had to make a war, और जब कभी भी परमेश्वर के लोगों के युद्ध करना पड़ता, आणि जेव्हा लोक देवाच्या लोकांवरती युद्ध येत होते, they used to make a very big shout. उस समय में वे लोग एक ऊंचा जय जयकार की आवाज निकालते, आणि त्या वेळेमध्ये ते जे आहे उच्च असे आवाज काढीत असत. In Deuteronomy chapter 23 verse 7, yesterday chapter 23 verse 17. Nirgaman. और निर्गमन की किताब उसके 23वें अध्याय के 17 वचन में, निर्गमनाचे पुस्तक 23 अध्याय 17व्या वचनामध्ये, When Joshua heard the shout of the war, और जब यहोशू ने युद्ध की आवाज सुना, आणि जेव्हा यहोशुआ जे आहे युद्धाचे शब्द ऐकू लागला, he perceived that it is the noise of the war. और उसने इस बात को भाप लिया कि युद्ध की आवाज है, आणि तो हे गोष्ट समजून घेतला की हे शब्द युद्धाचे Whenever आहे. people used to go to war, और जब ये लोग युद्ध के लिए जाते थे, आणि जेव्हा ते युद्धाकरिता जात असत, they used to shout aloud. और उन लोग ऊंचे शब्द से सारी सेना आवाज करते चित्कार करते जाते थे, आणि ते मोठमोठ्याने गजर करीत ते जय जयकार करीत जात असत. In John 11:43, और यूहन्ना सुसमाचार उसके 11 का 43 वचन में, योहान सुवर्तमान 11 अध्यायाचे 43व्या वचनामध्ये, when Jesus stood before the grave of Lazarus, जब यीशु मसीह लाजरस के कब्र के सामने खड़ा हुआ, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त लाजरसच्या कबरेजवळ उभा होता, he cried with a loud voice, उसने ऊंचे शब्द से चिल्ला करके कहा, आणि मोठ्याने हात मारून प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, Lazarus, come out. हे लाजरस निकला. हे लाजरा बाहेर ये. Lazarus who was dead for 4 days. 4 दिन से लाजरस मरा पड़ा है, 4 दिवसापासून लाजर मेलेला होता. Within the loss of a single second, he came out. लेकिन एक क्षण भर में वो सुनते ही वो बाहर निकल पड़ा. परंतु एका क्षणामध्ये शब्द ऐकताच, हाक ऐकताच तो बाहेर आला. So when Jesus comes secretly with a shout, जब यीशु मसीह गुप्त आगमन में ललकार के शब्द के साथ आएगा, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त गुप्त आगमनामध्ये मोठ्या अभय दिव्य दूताच्या all the लाकडी graves are going to येईल. be opened. सारे कब्र खुल जाएंगी. सर्व कबरे उघडले जातील. Therefore Paul says, they that were dead in Christ will rise first. इसी के लिए संतो पौलुस कहता है, जो मसीह में मरे हैं वो पहले जी उठेंगे. त्यामुळे प्रेषित पौल म्हणत आहे, जे ख्रिस्तामध्ये मरण पावले आहे ते प्रथम जिवंत होतील. In John 5:25 and 28, यूहन्ना जी सुसमाचार 5 के 25-28 में, योहान सुवर्तमान 5 अध्याय याच्या 28व्या वचनामध्ये, Jesus in his own word said, और यीशु मसीह अपने शब्दों में कहा, आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शब्दामध्ये सांगितले, the time comes that everybody who is in the grave will hear the voice of the Son of God. और जब ये तुरी शब्द फूका जाएगा, उस समय में जितने भी कब्र में पड़े हैं मनुष्य पुत्र की आवाज सुनेंगे. आणि जितके कबरेमध्ये मरणावस्थेमध्ये पडलेले आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी ऐकतील. And they all will come back to life. और वे लोग सब जीवन में लौट आएंगे. आणि ते पुनरुत्थानामध्ये जीवनामध्ये परत येतील. This is not going to happen in the secret coming. और ये सारी बातें गुप्त आगमन में नहीं होगा. आणि हे सर्व गोष्टी गुप्त आगमनामध्ये होणार नाही. For example, I say, किंतु मैं उदाहरण के निमित्त ही मात्र बताया हूँ. परंतु मी उदाहरणार्थ ही गोष्टी सांगितल्या आहे. though we are dead in Christ or we are alive in Christ, हम लोग मसीह में जीवित हो या मरे हो, आणि तुम्ही ख्रिस्तामध्ये मेलेले किंवा जिवंत असो तरी we must die with the hope that when the shout of the Lord will be heard, I may hear it and rise up. हमारे अंदर इस आशा के साथ ही आपके साथ हम इस संसार को छोड़ के रहना है कि जब यीशु मसीह ललकार के शब्द के साथ आएगा, उस समय में मैं उसकी आवाज सुनना है. आणि आपल्याला हे जग या आशेने या खात्रीने सोडावे लागेल, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि तो नाद करेल त्यावेळेस मी त्याची वाणी ऐकेन. Dead in Christ means those who are dead absolutely to sin. और मसीह में मरे हुए कहने का अर्थ यह है जो पाप के लिए संपूर्ण रीति से मर चुके. आणि ख्रिस्तामध्ये मरण पावलेले म्हणजे जे कोणी पापासाठी पूर्णपणे मरण पावले As आहे. long as they live for righteousness. और अब जो वो लोग जीवित है, वो लोग धार्मिकता के निमित्त मात्र जीवित है. आणि जे जिवंत आहे ते फक्त नीतिमत्वाकरिता By जिवंत doing आहे. all God's perfect will. और उन लोग की परमेश्वर की सिद्ध मर्जी को करते हुए चलते हैं. आणि ते देवाची सिद्धी इच्छा पूर्ण करीत चालतात. Free from any iota of sin. और
पाप के किसी भी कामों से अपने आप को अलग कर रहे हुए हैं। आणि पापापासून ते पळतात आणि त्यापासून ते विभक्त Even the राहतात. minutest of sin will not be seen in them. उनके जीवन में पाप का एक कण भी दिखाई नहीं देता। आणि पापाचे कोणतेही कार्य त्यांच्यामध्ये दिसून येत नाही. In their thought or inward intentions or feelings. उनके कामों में, क्रिया में, सोच और विचारों में भी पाप नहीं। आणि त्यांच्या कृत्यांमध्ये, कार्यांमध्ये, विचारांत देखील पाप नाही. And these are they who are said to be dead in Christ. और इसी प्रकार के लोगों के संबंध में कहा गया है कि वे लोग मसीह में मरे हुए हैं। आणि या लोकांविषयी जे आहे असे लिहिण्यात आलेले आहे, हे ख्रिस्तामध्ये मरण पावलेले आहे. Don't simply think that when you die, the servants of God will come, they'll sing a song on New Jerusalem, and with the big shout, they'll bury you in the grave and you'll come out. No, it is an imagination. और आप परमेश्वर के प्रिय लोगों ये मत सोचो कि मैं क्रिश्चियन होकर के मर गया That is our duty we will do. और सेवक लोग आए और आकर के उन्होंने गीत को गाया, बाजा को बजाया, वचनों को सुनाया और बड़े ललकार के शब्द के साथ दुहाई देते हुए उन्होंने कब्र दिया। ये इसके लिए मैं निश्चय जी उठूंगा करके ना सोचिए। हमारे कर्तव्य के कारण हम ये करते हैं। आणि जे आहे तुम्ही असे विचार करू नका की मी ख्रिस्ती आहे आणि मी जेव्हा मरण पावेन, जेव्हा संत गले गाणे गातील आणि मला कब्रेत पुरतील, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हा मी उठेन, या विचारात तुम्ही राहू नका. It's a custom or a tradition of doing the burial. हम लोग कब्र में करने वाला एक रीति रिवाज होने के कारण उस रीति से हम उसे करके पूरा करते हैं। आणि अंतविधीची ही काम असल्या कारणास्तव ते आम्ही अंतविधीची कार्य करीतो. Any believer dies for the sake of the comfort of the family members. We have to use that word. Oh, when our Lord Jesus will come, this brother will rise up. Who knows whether he will rise up or no? और कोई भी विश्वासी जब मरता है तो उसके परिवार को शांति तसल्ली देने के You are nobody to say that. हम लोग वहां पर इस प्रकार कहते हैं कि जब यीशु मसीह आएगा तो उठा लिया जाएगा। हम कौन है इस बात को बोलने के लिए वो उठेगा या नहीं उठेगा? हम कैसे हक नहीं है कहने के लिए, हमको उसको कहने का हक भी नहीं है। आणि जे मरण पावलेले आहे त्यांच्या कुटुंबाला शांती देण्याकरिता हे आम्ही बोलतो की प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हा उठवलं जाईल, कारण हे सांगण्याचे हक देखील आम्हाला नाही. Yes, in utter failure people might die, but a slogan will be written on the coffin: fought a good fight of faith, finished his course. Paul said it. He also said no. और जीवन भर पूरा पराजी जीवन को ही जिया है, लेकिन जब मर जाते हैं तो उसके बक्सा के ऊपर एक शब्द या वचन इस प्रकार लिखा जाता है कि मैं अच्छी कुश्ती लड़ा हूं, मैं अच्छे विश्वास. Please listen. You are responsible for your life, no pastor. आप इस बात को ध्यान से सुनिए, आप ही आपके जीवन के जिम्मेदार हो और कोई नहीं. आणि जे आहे मरण पावल्यानंतर एक शब्द त्या ठिकाणी लिहिले जाते, मी माझी चांगली धाव समाप्त केलेली आहे, परंतु तुमच्या जीवनाचे कर्तव्य तुम्हाला पूर्ण करायचे आहे. To find in the better resurrection is your responsibility, is based on your works, not on my works or not on my Bible study or message. परमेश्वर मसीह के उस उत्तम पुनरुत्थान में भागीदार होने के निमित्त आपका यह कर्तव्य है, यह जिम्मेदारी है। उसके निमित्त अपने आप को तैयार करे। आपने एक अच्छा बाइबल स्टडी सुना या किसी प्रचार ने अच्छा कुछ बताया, उसके द्वारा तैयार हो जाएंगे करके कभी ना सोचिए. आणि जे आहे तुमच्या जीवनाविषयीचे तुमचे कर्तव्य, तुमची जबाबदारी आहे की तुम्ही तुमचे जीवन चांगले जगावे. असे नाही की तुम्ही कुठल्या बायबल स्टडी मध्ये ही वाक्य ऐकाल आणि त्यानुसार जीवन जगाल. Therefore, I said at the beginning itself, there are many common misconceptions in common people's mind. इसी कारण से मैंने आरंभ में बताया, सामान्य लोगों के अंदर एक बहुत बड़ा गलतफहमी दिखाई देता है. आणि यासोबत मी सांगितले की अनेक लोकांमध्ये जे आहे चुकीची एक कल्पना दिसून येते. Don't deceive yourself. May I tell you 10 times. अपने आप को धोखा ना दो. Because we love your soul. अपने प्राण को प्रेम करो. आणि तुम्ही स्वतःला धोका देऊ नका. हम आपके प्राण को प्रेम करते हैं. आप तुमच्या जीवावर आम्ही प्रेम करीतो. Therefore, we give you this warning. इसी कारण से आपको चेतावनी दे रहे हैं. यास्तव तुम्हास आम्ही सावधान करीत आहोत. Many people have already dead and gone. कई लोग मसीह में मर चुके हैं. अनेक लोग जे आहे ख्रिस्तामध्ये मरण पावले आहेत. Some of them saw in their dream, they are found in the hell. और कई लोगों ने स्वप्न में देखा कि वे लोग नरक में हैं. आणि अनेक लोकांनी स्वप्नात पाहिले आहे ते नरकात आहेत. The rich man in Bible could have received a very beautiful funeral. और ये धर्मशास्त्र में जो धनी व्यक्ति के बारे में लिखा हुआ है, उसको एक बहुत ही शोभायमान एक समाधि दिया था. आणि जो पवित्र शास्त्रामध्ये श्रीमंताविषयी लिहिण्यात आलेले आहे त्याची अंत्यविधी अगदी चांगल्या पद्धतीने करण्यात आली. Yes, he must have given a grand funeral because he was a rich man and by birth he was a Jew, staunch Jew. और जन्म से यहूदी होने के कारण, धनी होने के कारण उसकी समाधि बहुत ही शोभायमान था. आणि तो जन्मापासून श्रीमंत असल्या कारणास्तव त्याची अंत्यविधी जी आहे शोभायमान रीत्या करण्यात In आली. eternity he was found in hell. किंतु नित्यता में देखो वो नरक में जल रहा था. परंतु नित्यतेमध्ये पहा तो नरकामध्ये जळत होता. Your birth, you are brought up.
आपके जन्म के द्वारा आप जिस रीति से Your positions are your status symbol. और आपका जो जिस से बड़े हो, जो स्थान हो, जो पदवी आपका है, आणि तुमची जे पद आहे जे तुमची स्थान आहे None of these things will ever give you a real guarantee for your life. May I humbly tell you. आपको मैं नम्रता से कह दूं, ये सारी पदवी, स्थान, आपका जन्म और आपका पालन पोषण करने के द्वारा आप स्वर्ग में जाओगे, इसका गारंटी नहीं मिलेगा. आणि तुम्हास मी खात्रीने सांगतो की तुमच्या पदवीमुळे, तुमच्या पालन पोषणामुळे तुम्ही खात्रीने स्वर्गात जाऊ शकणार नाही. You have to live a true life, a pure life, a holy life, a righteous life. आपको एक धर्मी, शुद्ध, पवित्र, सही जीवन जीना है. तुम्हाला एक नीतिमत्वाचे, शुद्ध व पवित्र, निष्कलंक जीवन जगायचे आहे. You may be involving yourself in the flooded activities of the church. That also will never give you a guarantee. आप लोग कलीसिया के विभिन्न प्रकार के कामों में, सेवा में सहभागिता देते हो, ये काम, ये सेवा करते हो, इसलिए स्वर्ग जाओगे, इसका गारंटी भी नहीं है. आणि तुम्ही सेवेमध्ये अधिक तुमचे लाभ देता, सेवा करिता, काम करिता, त्याच्याद्वारे देखील तुम्ही स्वर्गात जाल याची खात्री नाही. Even after our death, we must speak. मरने के Others should not speak. मरने के बाद भी हम बातें करना, दूसरे हमारे बारे में बात ना करे. आणि मेल्यानंतर जे आहे दुसरे आपल्या विषयी बोलू नये. But our tradition is when a person dies, everybody will give testimony. किंतु हमारा रीति रिवाज ये है कि जब एक व्यक्ति मर जाता है, सब उसके बारे में गवाही देते हैं. परंतु आपले आचरण, रीती रिवाज या प्रकारे आहे, मरण पावल्यानंतर अनेक लोक त्याविषयी साक्ष देतात. That also is a tradition. वो भी एक रीति ही रिवाज है. आणि हे देखील एक रीती रिवाज आहे. Two testimonies are valid. दो गवाही काफी है. आणि दोन साक्ष वो वैलिड है. आणि दोन साक्ष जे आहे, One is your testimony about yourself. आपकी साक्षी आपके संबंध में, आणि तुमची साक्ष तुमच्या संबंधात. Second is the testimony of Jesus. और दूसरा आपके संबंध में यीशु की साक्षी. आणि दुसरी साक्ष येशू ख्रिस्ता दिलेली साक्ष. All other testimonies are customs and traditions. और इसके अलावा दिखाई देने वाले सारी साक्षियां एक रीति और एक रिवाज. आणि इतर जे साक्ष देण्यात येत आहे ते सर्व काही चालीरीत्या आहे. Therefore, believers and servants of God must live a true witness. और इसी कारण से विश्वासी और सेवक एक सच्ची साक्षी होकर के जीवन बिताए. यास्तवच विश्वासी सेवक जे आहे एक खरे विश्वासी होऊन जीवन जगत आहेत. God must say, good and faithful servant, come into my kingdom. परमेश्वर कहना चाहिए कि विश्वासी योग्य धर्मी दास में परमेश्वर के राज में प्रवेश कर. आणि परमेश्वराचा विश्वास योग्य दासा देवाच्या राज्यामध्ये प्रवेश कर. You must be found good before God in the character and faithful in all the responsibilities God has given you. आपके स्वभाव के कारण, चरित्र के कारण आप विश्वास योग्य दिखाई देंगे और आपको जो भी कर्तव्य दिया तो उसको पूरा करने के द्वारा आप उत्तम होकर के दिखाई देंगे. आणि तुमच्या स्वभावामध्ये बदल झाल्या कारणास्तव, विश्वासात तुम्ही वाढल्या कारणास्तव तुम्ही स्वर्गात दिसून याल. Get ready to listen to the shout of the Lord. उस प्रभु के ललकार के शब्द को सुनने के लिए, आणि परमेश्वराचे शब्द ऐकण्याकरिता, It will shout of victory. और ये जय का शब्द सुनने, A shout of joy. वो आनंद का शब्द, विजयाचे, आनंदाची ध्वनी. Numbers 23:31 says, it's a shout of the king. और 23 गीत की किताब 23 के 31 में लिखा हुआ है कि वो राजा की जय की ललकार है. आणि गणना 23 मध्ये लिहिण्यात आलेले आहे ते राजाच्या जय जयकाराचे शब्द ध्वनी That आहे. big shout of cry will raise up the dead from the grave. और ये ऊंचे ललकार की शब्द मरे हुओं को कब्र से बाहर निकालेगा. आणि हे जे उंच स्वर आहे, वाणी आहे, ते मेलेल्या लोकांना कब्रेतून वर काढेल. Therefore, the coming of the Lord is said to be a mystery. All cannot understand this truth. How a dead person can come back to life. और प्रभु यीशु मसीह का दूसरा आगमन इसके लिए एक रहस्य है. हर कोई इसे समझ नहीं सकती कि कैसे मरे हुए जी उठेंगे. आणि जे आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे दुसरे आगमन खूप रहस्याने भरलेले आहे. ते जाणू शकत नाही की कसे ते जिवंत होतील, उठवले जातील. Time doesn't permit me to explain further. और इसको आगे व्याख्यान करने के लिए समय अनुमति नहीं दे रहा. आणि आणखी पुढे सांगण्याकरिता वेळ परवानगी देत नाही. The second unique sound is और दूसरा विशेष शब्द जो है, आणि दुसरे विशेष वाणी, the voice of the archangel. वहां पर प्रधान दूत का शब्द है. आणि त्या ठिकाणी जे आहे प्रधान दूताचे शब्द आहे. When Jesus comes, the host of angels also will accompany him. और जब यीशु मसीह आएगा उस समय में उसके साथ एक दूतों का समूह भी उसके साथ होगा. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यासोबत जे आहे दिव्यदूतांचे देखील दिव्यदूत देखील असतील. The archangel also will come with his voice. और प्रधान दूत भी शब्द के साथ आएगा. आणि प्रधान दूत देखील जे आहे शब्दासहित, वाणीसहित, ध्वनीसहित येतील. And who is this archangel? और ये प्रधान दूत बोलने से कौन? आणि आद्य दिव्य जो दूत आहे तो कोण आहे? He is an angel whom God has given power to fight the battles of his people. और ये वो प्रधान दूत है जिसको परमेश्वर ने यह अधिकार दिया है कि अपने लोगों की समक्ष वो युद्ध लड़े. आणि या प्रधान दूतास परमेश्वराने अधिकार दिलेला आहे की देवाच्या लोकांकरिता युद्ध करावे. When Moses died, जब मूसा मर गया, जेव्हा मोशे मरण पावला, the devil came and
disputed for the body of Moses. मूसा के शव के लिए शैतान आकर के विवाद करने लगा। आणि मोशेच्या शरीराबाबत जे आहे शैतान युद्ध करू लागला. When you or I die, the devil must never get a chance to dispute over our body. जब आप और मैं मर जाएं तो हमारे शरीर को विवाद करने के लिए शैतान कभी ना आए. आणि जेव्हा तुम्ही व मी मरण पाहू त्यावेळेस आपल्या शरीरा संबंधाने वादविवाद करण्याकरिता शैतान येऊ नये. If he finds any sin in our life, हमारे जीवन में कोई भी पाप होने से, आपल्या जीवनामध्ये कोणतेही पाप असले तरी he will make a dispute with God. वो परमेश्वर के साथ शैतान विवाद करने लगेगा. आणि शैतान जे आहे परमेश्वरासोबत वाद करू लागेल. When he disputed with about the body of Moses, मूसा के शव के संबंधित जब ये शैतान विवाद कर रहा था, आणि मोशे संबंधात त्याच्या शरीरा संबंधाने जेव्हा शैतान वाद करीत होता, Apostle Jude writes in his book in the 9th verse, यहूदा की पत्री के 9 वचन में यहूदा इस प्रकार लिखता है. आणि यहूदाचे पुस्तक 9व्या वचनामध्ये यहूदा या प्रकारे लिहित आहे. the archangel came उस समय में प्रधान दूत आया आणि त्यावेळेमध्ये जे आहे प्रधान दूत आलेला आहे. and he threatened the devil saying, may the Lord rebuke you. और उसने आकर के शैतान को धमकी दी कि परमेश्वर तुझे धुड़के डांटे. आणि जे आहे तो शैतानाला विरोध करून जे आहे तो म्हणू लागला परमेश्वर तुला धमकू दे. This archangel is sent by God to fight on behalf of his people. अपने लोगों के पक्ष युद्ध लड़ने के लिए प्रधान दूत मिखाइल को भेजा गया. आणि आपल्या लोकांकरिता लढण्याकरिता मिखाएल स्वर्गदूतास परमेश्वराने पाठविले. In Daniel chapter 10 verse 13, दानिएल की किताब 10वें अध्याय के 13 वचन में, दानिएलचे पुस्तक 10 अध्याय 13व्या वचनामध्ये Daniel started praying for his people. दानिएल अपने लोगों के निमित्त प्रार्थना कर रहा था. आणि दानिएल आपल्या लोकांकरिता प्रार्थना करीत होता. On the very first day itself, God sent the answer to his prayer. उसके प्रार्थना का उत्तर पहले ही दिन में परमेश्वर ने भेज दिया. आणि त्याचे प्रार्थनेचे उत्तर पहिल्याच दिवशी परमेश्वराने पाठविले. But for 21 days, his prayer, the answer to his prayer was prevented by the prince of Persia. और उस समय में उसकी प्रार्थना का उत्तर दानिएल के पास ना पहुंचने के लिए पारस के दूतों ने उसको आकाश में रोके रखा. आणि जे आहे त्याच्या प्रार्थनेचे उत्तर दारावेशाकडे पोहोचू नये याकरिता जे आहे पारसचे जे दूत होते त्यास ते थांबित होते. There also God sent the archangel to help Daniel. और उस समय में दानिएल की प्रार्थना को लेकर आने के निमित्त परमेश्वर ने युद्ध लड़ने के निमित्त वहां पर प्रधान दूत मिखाएल को भेजा. आणि परमेश्वर जे आहे दानिएलाचे प्रार्थनेचे उत्तर घेऊन येण्याकरिता प्रधान दूत मिखाएलास परमेश्वराने पाठविले. You may be praying for your own satisfaction. आपके तृप्ति के लिए आप प्रार्थना करते होंगे. आणि तुम्ही तुमच्या पृथ्वीसाठी प्रार्थना करीत We don't असाल. try to think whether our prayer is answered or no. आप ये समय नहीं कि मेरा प्रार्थना को उत्तर मिला या नहीं. आणि तुम्ही विचार करीत असाल की माझ्या प्रार्थनेचे उत्तर मिळाले की But नाही. true prayer warriors never think so. They'll get an answer. किंतु जो सच्चे प्रार्थना के शूरवीर है तब तक लोग प्रार्थना करते रहते हैं जब तक उनको उत्तर ना मिले. परंतु प्रार्थनेचे शूरवीर ते आहे जे ते तोपर्यंत प्रार्थना करतात जोपर्यंत उत्तर त्यांना मिळत In नाही. Revelation chapter 12 verse 7, प्रकाशित वाक्य 12 के 7 में, प्रकटीकरणाचे पुस्तक प्रकाशितांची कृत्ये 12 अध्याय 7वें वचन. here we find again the archangel. वहां पर और एक बार इस प्रधान दूत को हम देखते हैं. आणखी एक त्या ठिकाणी प्रधान दूताविषयी आपण पाहतो. The devil was ready to swallow up the overcomers from the church. Overcomers from the church. और ये जो शैतान जो है वो जयवंतों को निकल जाने को दिखाई दे रहा था. आणि जो शैतान आहे जय प्राप्त केलेल्या लोकांना तो जे आहे घेऊन टाकीत होता. Symbolically, the overcomers are said to be a man child in the chapter. और इस अध्याय में देखने के समय में ये जयवंत लोग एक पुत्र संतान के स्वरूप दिखाया गया है. आणि जे आहे जे जय प्राप्त केलेले लोक आहे ते पुत्र संतानासहित त्यास दाखवण्यात आलेले आहे. And the devil was present there to swallow up the child as soon as he is born. जैसे ही ये पुत्र संतान जन्मे तुरंत ये पुरातन सर्प उसको निकलने के लिए घात लगाए बैठा था. आणि जसे जे आहे ते पुत्र संतान जन्मास आले तर लगेच जे आहे हे दुष्ट जे अजगर आहे त्यास घेऊन टाकण्यास प्रयत्न करीत होते. Michael the archangel came and fought against him. लेकिन उस समय में देखो मिखाइल दूत जो प्रधान दूत आकर के उसके साथ युद्ध लड़ा. परंतु पहा मिखाएल दूत येऊन त्या सोबत युद्ध केले When you are आहे. getting ready for the rapture, जब आप यीशु के आगमन में जाने के लिए प्रस्तुत होते हो, जेव्हा तुम्ही देवाच्या आगमनामध्ये उचलले जाण्यासाठी तुम्ही remember सिद्ध the devil होता. will stand by your side doing everything possible to prevent you from going to heaven. आप यीशु के आगमन में ना जाने के लिए उस समय में शैतान आपके पास खड़े होकर के हर रीति प्रयत्न प्रयास करता है. आणि देवाच्या आगमनामध्ये उचलले जाऊ नये याकरिता शैतान प्रत्येक वेळेमध्ये प्रयत्न करेल. But don't fear. You try your best. God will send the archangel
He'll fight on your behalf to the devil and he will give you a free passage. इसके लिए आप लोग डरने की जरूरत नहीं है। आप परमेश्वर के ऊपर विश्वास करते हुए प्रार्थना करने से परमेश्वर अपने प्रधान दूत मिखाएल को भेजेगा और वो आपके पक्ष युद्ध को लड़ेगा, शैतान को हरा करके आपको हमेशा की आंख में उठा ले जाएगा। आणि तुम्हाला त्या वेळेमध्ये घाबरण्याची गरज नाही। तुमच्या पक्षाने परमेश्वर प्रधान दूत मिकाएलस पाठवेल, तुमच्या पक्षाने तो युद्ध करेल, वो तुम्हाला जय देईल। And that's why the archangel also is accompanying Jesus when he comes with his voice. इसी कारण से प्रभु यीशु मसीह जब ललकार के शब्द के साथ आएगा उस समय में प्रधान दूत भी उसके साथ होलेगा। आणि त्यासाठी जे आहे दिव्य दूतांसहित येत असताना प्रधान दूत प्रभू ख्रिस्तासोबत येईल। And the third sound is the trumpet, the sound of the trumpet. और तीसरा शब्द जो है वो एक तुर्री की आवाज है। आणि तिसरे जी वाणी आहे ती तुतारीचा ध्वनी आहे। The angels will be blowing the trumpet. और ये स्वर्गदूत इस तुर्री को फूकेंगे। जेव्हा स्वर्गदूत जे आहे तुतारीचा नाद करतील। In the Old Testament, in the book of Numbers, chapter 10, we read about different aspects of blowing the trumpet. और गिनती की किताब के 10वें अध्याय में तुर्री फूकने के विभिन्न पहलुओं को हम देखने पाते हैं। आणि गणनाचे पुस्तक 10 अध्यायामध्ये तुतारी वाजवण्याचे विविध भाग आपण पाहू शकतो। Numbers chapter 10 verse 1 to 10. और गिनती की किताब 10वें अध्याय के 1 से लेकर के 10 तक के वचनों में गणनाचे पुस्तक 10 अध्याय 1 वचनापासून ते 10 वचनापर्यंत वाचून पाहिले असता Trumpets were blown in the Old Testament for 4 reasons. और वहां पर तुर्री 4 कारणों से फूका जाता था। आणि त्या ठिकाणी जुन्या करारामध्ये 4 विविध गोष्टींसाठी करणा वाजविण्यात येत होती। To assemble the people before God. परमेश्वर के सामने लोगों को इकट्ठा करने के निमित्त आणि लोकांना जे आहे एकत्रित करण्याकरिता। Verse 3. तीसरे वचन में लिखा है, तिसऱ्या वचनात लिहिण्यात आलेले आहे, is for the journeying of the people of God. और परमेश्वर के लोगों को यात्रा करवाने के निमित्त आणि देवाच्या लोकांना यात्रा करविण्याकरिता। In the 9th verse. वो 9 वचन में लिखा है, आणि 9व्या वचनात लिहिण्यात Trumpets आलेले were आहे blown to go to war. और तुर्री इसके लिए भी फूका जाता था कि युद्ध में जाए। आणि करणा यासाठी देखील वाजविण्यात येत होते की युद्धासाठी जावे। Fourth reason is in verse 10. और चौथा जो कारण है वो 10वें वचन में लिखा है। आणि चौथे कारण जे आहे 10व्या वचनात लिहिण्यात आलेले आहे। Whenever the people of God used to come for certain feasts, जब भी परमेश्वर के लोग एक नियमित पर्व में आते थे, आणि ज्या वेळेमध्ये प्रतिपदेश जे आहे अर्पण करण्याकरिता जेव्हा येत होते, when Jesus come, he'll come with the sound of the trumpet. जब यीशु आएगा वो तुर्री की आवाज के साथ आएगा। आणि प्रभू येशू ख्रिस्त येईल तो तुतारीचा नाद करीत येईल। Why this trumpet is blown? क्यों तुर्री फूका जाता है? का तुतारीचा नाद होत आहे? Exodus 19:13. निर्गमन की किताब के 19वें अध्याय के 13 वचन में, निर्गमनाचे पुस्तक 19 अध्याय 13व्या वचनात, When Moses was preparing the people of God to meet God on Mount Sinai, सिनाई पर्वत के ऊपर जब परमेश्वर मूसा को लोगों के साथ मुलाकात करने के लिए बुलाता है, आणि जे आहे सीनाई पर्वतावरती जे आहे मोशेची भेट घेण्याकरिता परमेश्वर बोलावित आहे। when he heard the sound of the trumpet, जब उन लोगों ने तुर्री की आवाज को सुना, आणि त्या वेळेमध्ये शिंगाचा दीर्घ नाद त्यांनी he ऐकला आहे। went down to the people. वे उस समय में वो नीचे उतर लोगों से मिलने के नीचे उतर करके आए। आणि त्या वेळेमध्ये ते लोकांना भेटण्याकरिता खाली उतरून आले। To sanctify the people of God. परमेश्वर के लोगों को शुद्ध करने के निमित्त, देवाच्या लोकांना पवित्र शुद्ध करण्याकरिता। When the trumpet is sounded in your life, I'll tell you what is the sound of the trumpet. और जब तुर्री का शब्द आपके जीवन में होगा, मैं बताऊंगा कि ये शब्द क्या है। आणि तुतारीचा नाद तुमच्या जीवनामध्ये जेव्हा असेल It त्याचे is अर्थ for काय मी your सांगेन। sanctification. ये आपके शुद्धिकरण के लिए फूका जाता है। आणि तुमच्या शुद्धीकरणाकरिता हे फुंकण्यात Only येते। sanctified people can listen to the sound of the trumpet. तुर्री की आवाज केवल शुद्ध किए हुए लोग ही सुनेंगे। आणि तुतारीचा नाद शुद्ध लोकच ऐकतील। In Amos chapter 3 verse 6. आमोस की किताब 3 के 6 में, आमोसचे पुस्तक 3 अध्याय 6वें वचन, To make the people afraid, sometimes the trumpet will be blown. लोगों को डराने के निमित्त भी कई बार ये तुर्री के शब्द फूका जाता था। आणि लोकांना घाबरविण्याकरिता हे तुतारी वाजविण्यात येत होते। That is to create a great fear in the heart of the people about the coming of the Lord and the judgment that is to follow. आने वाले न्याय के संबंध में, यीशु मसीह की आगमन के संबंध में भय को दिखाने के निमित्त भी तुर्री फूका जाता था। आणि जे आहे परमेश्वराच्या आगमनाविषयीचे भय त्यांच्यामध्ये उत्पन्न होण्याकरिता तुतारीचा नाद करण्यात येत होते। When the trumpet was sounded louder and louder, जब तुर्री की आवाज जोर से और भी अधिक जोर से बढ़ता जाता है, आणि कर्णाचे जे नाद आहे अधिक अधिक जेव्हा वाढत जाते, then the Lord came down upon Mount Sinai to meet the people. उस समय में परमेश्वर अपने लोगों से मुलाकात करने के लिए उतर आया। आणि त्या वेळेमध्ये परमेश्वर लोकांची भेट घेण्याकरिता उतरून आला। When the trumpet was sounded louder, Moses came down from the mountain to the people to sanctify them and prepare them to meet God.
और जब ये तुरी की शब्द सुना गया उस समय में मूसा उस पर्वत से नीचे उतर करके इसके लिए आया ताकि लोगों को शुद्ध करे कि वे परमेश्वर के साथ मुलाकात कर सके. आणि ज्या रणशिंगेचा शब्द ध्वनी येत असताना मोशे खाली उतरून आला, लोकांना शुद्ध केला की ते लोक देखील परमेश्वरास When भेटावे. the trumpet was sounded louder and louder, और जब ये तुरी की आवाज जोर और भी जोर से फूका जाता है, जेव्हा कर्णाचा आवाज जे आहे ध्वनी अधिक अधिक वाढत जाते, God descended on Mount Sinai to meet the people and to speak to the people. लोगों से बातें करने के लिए देखो उस समय में परमेश्वर सीनै पर्वत में उतर आया. आणि लोकांसोबत बोलण्याकरिता परमेश्वर सीनाई पर्वतावरती उतरून आलेला Jesus आहे. is going to come with the sound of the trumpet to meet us from heaven and that we may meet him in the mid sky. हमारा प्रभु यीशु मसीह के आगमन के समय में तुरी का शब्द इसके लिए होगा कि वो आकाश से हमको मुलाकात करने के लिए नीचे आए और हम उससे मुलाकात करने के लिए मध्य आकाश में उठा लिए जाएं. प्रभू येशू ख्रिस्त आगमनामध्ये येत असता, मध्य आकाशी येत असता तुतारीचा नाद यास्तव होईल की आपण देवासोबत भेटावे आणि परमेश्वर आपणास भेटावे. Therefore Paul writes to the Corinthians in 1 Corinthians 15:52. इसी कारण से पहला कुरिन्थी 15 के 52 वचन में संत पौलुस कुरिन्थी की मंडली को लिखता है, यास्तव पहिले कोरिन्थी पत्र 15 अध्याय 52 वचनात The trumpet shall sound, the dead shall be raised. और जब तुरी फूका जाएगा मरे हुए जी उठेंगे. आणि जेव्हा कर्ण वाजेल त्यावेळेस मेलेले जे आहे ते बदलून But all जातील, cannot hear this sound. किंतु सभी आवाज ना सुनेंगे. परंतु सर्व हे वाणी ऐकू शकणार Even the नाही. living can also hear the sound. जो जीवित है वे भी उसकी आवाज सुनेंगे, परंतु जिवंत जे आहे ते But all will शब्द not, ऐकतील, all will not listen. किंतु सारे जीवित ना सुनेंगे. परंतु सर्व त्याचा शब्द ऐकू शकणार नाही. When Saul was on his way to Damascus, Paul, जब ये आवाज जब सुना तो साउल जब दमस्कस जा रहा था, जब साउल दमस्कस की ओर जा रहा था, आणि जेव्हा शौल दमस्कस जात होता, Jesus met him on the way. उस समय में यीशु रास्ते में मुलाकात किया. आणि त्यावेळेमध्ये परमेश्वराचे दर्शन त्यास He झाले called him by आहे. his name, Saul, Saul. उसने साउल को साउल साउल करके नाम लेके पुकारा. आणि परमेश्वरने शौल शौल म्हणून त्यास हाक मारून विचारले. Saul heard it, but the men with him, they couldn't hear. उस समय में साउल ने आवाज को तो सुना, किंतु साउल के साथ जो साथी थे वे लोगों ने आवाज नहीं सुने. त्यावेळेमध्ये शौल जे आहे परमेश्वराचे शब्द ऐकू शकला, परंतु त्यासोबतचे संगती ते शब्द ऐकू शकले In नाही. your life and my life, now itself we must get used to, get accustomed to hear the sound of the trumpet. आपके जीवन में मेरे जीवन में इन दिनों में हम लोग इस प्रकार के अभ्यास करें कि हम लोग हमेशा प्रभु की आवाज सुनते रहे. आणि आपण या दिवसांमध्ये या प्रकारचे अभ्यास करत आहे की परमेश्वराचे आवाज आपण ऐकावे. Now how do you hear the sound of the trumpet? अभी हम कैसे उसकी आवाज सुनते हैं? आपण कसे त्याच्या कर्णाचा आवाज ऐकू शकणार? Isaiah 58:1 says, यशायाह की किताब 50 के 1 में लिखा है, यशायाह 50 अध्याय पहिल्या वचनात लिहिण्यात आलेले आहे. 58:1, 58:1, 58 का 1 में यशायाह की किताब में लिखा है, 58 में यशायाहचे पहिल्या वचनात लिहिण्यात आलेले आहे. God told his servant, परमेश्वर अपने दास से कहा, परमेश्वर आपल्या दासास cry म्हणाला aloud, cry aloud, गला खोल करके पुकार, आणि स्वर करण्याप्रमाणे मोठ्याने raise आवाज your voice कर, like a trumpet. तुरी की नरसिंगे का सा ऊंचा शब्द कर, आणि स्वर करण्याप्रमाणे मोठ्याने आवाज Tell कर, my people about their sin and transgressions. मेरी प्रजा को उसका अपराध बता. आणि जे आहे लोक त्याचे अपराध विवाद कर. As we speak now to you, जब हम लोग आपसे ऊंची आवाज से बातें करते हैं, जेव्हा आम्ही ज्या मोठ्या शब्दाने आम्ही तुमच्यासोबत you बोलतो, must get accustomed to listen to the voice of the servants of God. आप लोग को चाहिए कि परमेश्वर के सेवकों की आवाज आप हमेशा सुनते रहे. आणि तुम्हाला जे आहे सेवकांचे शब्द निरंतर ऐकावे लागेल. Obey their words. उनके शब्दों का आज्ञाकारी हो. आणि या शब्दाचे आज्ञाकारी तुम्ही आहात काय? Don't harden your heart. Respond to their instructions and their teachings. और अपने दिल को कठोर ना करते हुए उनके द्वारा दिए जाने वाले निर्देश को उपदेश के लिए अपने जगह देना चाहिए. आणि आपले हृदय अंतःकरण जे आहे आपण कठीण न करता सांगितलेल्या उपदेशास Humble जागा दिले yourself and पाहिजे. cry to God. आप अपने आप को नम्र करके प्रभु को पुकारना चाहिए. स्वतःच नम्र करून आपण देवाला आरोणी मानली पाहिजे. If you cannot distinguish the sounds, अगर आप शब्दों का भेद या प्रभेद नहीं समझ पाते, आणि शब्दाचा तुम्ही भेद समजू शकत नाही you will तर be in a big fix, in a big commotion, not able to do what? आप एक बहुत बड़े द्वंद्वता में गड़बड़ी में आ जाएंगे कि आपको खुद समझ में नहीं आएगा कि क्या होने वाला है. आणि तुम्ही एका दुविधेमध्ये पडाल की कधी येईल परमेश्वर आणि कोणते शब्द मी ऐकावे. What must you do for that? उसके लिए हम क्या करना है? त्याकरिता आपल्याला काय करावे लागेल? Isaiah 50:4 says, यशायाह 50 के 4 में लिखा है, यशायाचे पुस्तक 50 अध्याय 4 आणि 5 वचन. every morning God wants to give you a training. हर एक सुबह परमेश्वर आपको एक अभ्यास कराना चाहता है.
है। प्रत्येक भोर सकाळी जे आहे परमेश्वर तुम्हाला एक अभ्यास देऊ इच्छितो. Morning by morning, He comes to visit you and to wake you up. हर एक दिन सुबह वो आपको उठा करके आपसे संदर्शन करने को आता है. आणि दररोज सकाळी तो तुम्हाला जागी करीतो व तो तुम्हाला शिक्षण देतो. But we as natural beings, we come to speak to God. We never wait for God to speak to us. हम लोग एक सामान्य साधारण लोग ऐसे लोग हैं जो हमेशा हम ही बोलते रहते हैं, उसकी आवाज सुनने के लिए बाट नहीं जोते. आपण सर्वसाधारण लोक आहोत. आपण परमेश्वराचे शब्द ऐकत नाही, परंतु आपणच देवाला बोलत राहतो. There is an evil habit in the lives of Pentecostal believers and workers. और पेंटिकोस्ट के सेवकों विश्वासियों के अंदर ये एक बुरी आदत है. आणि पेंटिकोस्टलच्या विश्वासांमध्ये सेवकांमध्ये हे चुकीचे स्वभाव आहे. In the early days, I have seen in the faith home, pastors and sisters and mothers, they sit on their cot and they spend meditation in communicating with God. और पुरातन दिनों में बहन लोग, भाई लोग, पास्टर्स लोग परमेश्वर के समुख में बैठ करके परमेश्वर को ध्यान लगाए बैठे करते थे. आणि जुन्या वेळेमध्ये जे आहे आपले जे सेवक होते, विश्वासी होते, देवाची मनन करत जे आहे त्याच्या शब्दाकडे ते कान देऊन बसत They राहायचे. used to hear what God speaks to them. उन लोग परमेश्वर की आवाज सुनने की अभ्यास करते थे. आणि देवाचे शब्द ऐकण्याविषयी ते अभ्यास करीत Don't राहायचे. satisfy yourself by simply praying to God. Wait on the Lord to listen to Him as to what He says. आप केवल प्रार्थना करके एक तृप्ति में ना आओ, आप परमेश्वर के समुख में ध्यान करके बैठो और वो आपसे क्या कहता है उसकी सुनो. आणि तुम्ही प्रार्थना करून जे आहे शांतपणे तृप्त होऊन तुम्ही परत येऊ नका, परंतु परमेश्वर तुम्हाला काय उत्तर देत आहे ते ऐकून तुम्ही परत या. Habakkuk cried and cried and cried. हबक्कुक रोया रोया प्रार्थना में रोता रहा. आणि हबक्कुक रडत राहिला आणि प्रार्थनेत तो रडत राहिला. In desperation he said, how long will I cry and you will keep silent, Lord? हे प्रभु मैं कब तक दुहाई देता रहूंगा, तू चुपचाप रहेगा. आणि हे परमेश्वर मी केव्हापर्यंत तुझा धावा करेन आणि तू शांत राहशील. Then he changed his method. और उसके बाद उसने अपना तरीका बदल दिया. त्यानंतर तो त्याचे जे कार्य In आहे ते chapter बदलला. 1 he cried to God. Chapter 1 he cried to God. पहले अध्याय में वो प्रभु के पास रोया. आणि पहिल्या अध्यायामध्ये तो देवाकडे रडला. In chapter 2 he went to the tower and sat there to listen to what God speaks to और him. दूसरे अध्याय में जाकर के देखने से वो एक गुम्मट के ऊपर चढ़ करके बैठा और प्रभु क्या कहता है उसकी बाट जोने लगा. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये पाहू शकतो तो एका घुमटवर बसलेला आहे आणि परमेश्वर काय उत्तर देत आहे तो ते ऐकत आहे. Therefore in our mission the early saints used to say, a true servant of God or a true believer can be understood by the way he remains faithful in the morning praising. इसी कारण से पुरातन स्थल इस प्रकार कहते हैं, एक सही विश्वासी, एक सही सेवक वो है जो परमेश्वर के समुख में भोर को तड़के स्तुति प्रार्थना में परमेश्वर की बाट जोते हैं. आणि खरे विश्वासाने सेवक ते आहे जे प्रार्थनेमध्ये जे आहे वाट पाहत प्रार्थना करतात आणि उत्तर देखील प्राप्त Morning करतात. by morning he wakes you up to make you hear his voice. Hear the Lord. हर एक सुबह वो आपको जगाता है कि उसकी आवाज आप सुन सको. आणि दररोज सकाळी तो तुम्हाला जागी करीतो यासाठी की तुम्ही त्याचे शब्द ऐकावे. When he will come, he'll make his voice to be heard. He has no time to hear your cry. और जब वो आएगा वो अपनी आवाज सुनाएगा, तुम्हारी दुहाई सुनने के लिए, सुनाने के लिए समय नहीं. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल त्यावेळेस तो त्याचे शब्द ऐकवेल, तुमची वाणी तो ऐकणार नाही. Because the rapture will take place in the twinkling of an eye. क्योंकि प्रभु यीशु मसीह का आगमन पलक झपकते ही होगा. कारण परमेश्वराचे आगमन क्षणात निमिषात होईल. And no time for you to speak to him or cry to him or pray to him, Lord take me also. हे प्रभु मुझे ले जा, इतना प्रार्थना करने के लिए, बोलने के लिए, सुनने के लिए, समझाने के लिए भी समय नहीं. आणि हे परमेश्वर आम्हाला प्रार्थना करण्यासाठी, समजविण्यासाठी, समजविण्याकरिता देखील वेळ नाही. When you read Bible, God speaks to you. जब आप शास्त्र पढ़ते हो प्रभु आपसे बातें करता है. जेव्हा शास्त्र वाचत असता परमेश्वर When you आपल्यासोबत hear Bible, बोलतो. God speaks to you. जब आप बाइबल से सुनते हो प्रभु आपसे बातें करता है. जेव्हा तुम्ही शास्त्र वाचता परमेश्वर तुमच्यासोबत बोलतो. When you keep everything that is written in Bible, you are preparing your life for the rapture. जब आप बाइबल में लिखी हुई सारी बातों के अनुसार जीवन जीते हो, अपने आप को आगमन में जाने के लिए प्रस्तुत करते हो. आणि पवित्र शास्त्राप्रमाणे जेव्हा तुम्ही तुमचे जीवन बदलता, तुम्ही आगमनासाठी जाण्यासाठी तुम्ही Come, let's all be on our knees. आइए सब लोग आंखों को बंद करके घुटने में हो जाएं. आपले डोळे बंद करून आपण गुडघ्यावर येऊया. As you all were giving patient audience to my message. और अभी तक आप धीरज के साथ मेरे संदेश को जो सुन रहे थे, आणि तुम्ही शांतीने आतापर्यंत माझे संदेश The ऐकला. word of God should never go in vain. परमेश्वर का वचन कभी भी व्यर्थ नहीं होगा. परमेश्वराचे वचन कधी व्यर्थ होत नाही. Without being fulfilled, not a single word will ever be get away. परमेश्वर का वचन पूरा हुए बगैर कभी भी व्यर्थ ना होगा. परमेश्वराचे वचन पूर्ण झाल्याशिवाय ते परत येत नाही. How many of you really want to meet Jesus when he comes secretly to take the saints away? जब यीशु मसीह You put up your hands.
जब यीशु मसीह गुप्त आगमन में अपने संतों को लेने के लिए आएगा, मैं भी उस पे जाना चाहता हूं। आग्रह करने वाले आप में से कितने लोग हैं, वे लोग हाथ को उठाएं। आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त गुप्तरित्या येईल, मी देखील त्यामध्ये उडून गेले पाहिजे अशी अपेक्षा करणारे आपले हात उंच करा. May the Lord look at your hands. परमेश्वर आपके हाथों को देखने दे. परमेश्वर तुमचे हात पाहू दे. Let him look at your hearts. परमेश्वर आपके दिल देखने दे. परमेश्वर तुमचे अंतःकरण पाहू दे. Do you really have a fear? क्या आपके अंदर सचमुच एक भय है? काय तुमच्यामध्ये खरोखर एक भीती When आहे the trumpet काय? is sounded, you must create a fear in your heart. जब तुरी फूका जाता है, उस समय में आपके अंदर एक भय सृष्टि होता है. आणि जेव्हा तुतारीचा नाद होईल त्यावेळेस एक भीती तुमच्यामध्ये निर्माण The होईल. secret of the Lord is in the hands of those who fear him. परमेश्वर का भय मानने वाले परमेश्वर के भेद हैं. ये परमेश्वर का भेद ये है कि लोग परमेश्वर के भेद उनका भय मानने वालों के हाथ में है. परमेश्वर का भेद उसके भय मानने वालों के हाथों So में दिया fear गया. God. इसके लिए भय मानो. यास्तव तुम्ही भीती बाळगा. Therefore, the word of God is coming to you like the sound of the trumpet. इसी के लिए परमेश्वर का वचन तुरी के शब्द के समान तुम्हारे पास आ रहा है. यास्तव जे आहे तुतारीच्या Everybody make a शब्दाप्रमाणे determination. एक निर्णय आप लीजिए. एक निर्णय तुम्ही घ्या. Lord, the times of my ignorance, please bring it out. हे प्रभु, मेरे अज्ञानता की सारी बातों को तू बाहर निकाल. हे परमेश्वर, माझ्यातील स्वतःतील सर्व Now I स्वभाव make a काढून strong टाक. determination as I hear your word like a trumpet. हे प्रभु, मैं अब से अपने आप को तेरे हाथ में सौंप देता हूँ कि तेरी आवाज और तेरी तुरी की आवाज में सुनूं. हे परमेश्वर, आम्ही स्वतः तुझ्या हातात सोडून देतो. तुतारीचा नाद मी ऐकावे. From today, I want to get accustomed to hear your voice. हे प्रभु, अब से मैं तेरी आवाज सुनने का अभ्यास करना चाहता हूँ. परमेश्वर, तुझी आवाज ऐकण्याकरिता मी अभ्यास करीन. Now you can open your mouth and cry. अभी आप अपने मुंह को खोल के दोहाई दो. आता तुम्ही आपले मुख उघडून तुम्ही Lord, you आरवणी can म्हणा. change my life. हे प्रभु, तू मेरे जीवन बदल सकता है. परमेश्वर, माझे जीवन तू बदलू Until the शकतोस. last days of my life. हे प्रभु, मेरे जीवन की अंतिम दिनों में परमेश्वर, या शेवटच्या Thank you, दिवसांमध्ये Lord, for making me understand about these truths. ये सारी सच्चाई को जानने के लिए मदद किया. प्रभु, तेरा धन्यवाद हो. परमेश्वर, हे सत्य जाणून घेण्यासाठी तू सहाय्य केलं. तुझ्या नावाचा धन्यवाद In असो. spite of my being a believer or a worker in the church for the slow many years. मैं कई सालों से इस मंडली में विश्वासी सेवक होकर के दिखाई देता हूँ, तो भी आणि मी अनेक वर्षापासून विश्वासी सेवक दिसून आलो तरी If you are not used to your voice, O God, मैं प्रभु तेरी आवाज कभी नहीं सुना. प्रभू, मी तुझे शब्द आतापर्यंत ऐकले नाही. miserably I'll be a हे castaway. प्रभु, मैं दुर्भाग्यवश पूर्ण देखो मैं निकाल दिया गया हूँ. प्रभू, दुर्भाग्यवंश मी काढून टाकण्यात आलेले No, आहे. Lord, no. नहीं प्रभु, नहीं और नहीं. प्रभू, नाही, आणखी Let नाही. today be the last day for all my negligence in my life. In all my negligence in my life. मेरे जीवन के सारे लापरवाही की बातों के लिए Let this day be the last day. मैं अंतिम दिनों में आ पहुंचा हूँ. मी शेवटच्या वेळेमध्ये आलो आहे. ये मेरे आखिरी दिन होगा. मेरे सारे लापरवाही के लिए आज के दिन आखिरी दिन होना चाहिए. मेरे सारे लापरवाही का ये दिन आखिरी दिन होने दे. Tell everybody. सारे लोग ऐसे बोले. Be sober, be vigilant. आप जागते सचेत रहो. आणि तुम्ही जागृत राहा, तुम्ही सावधान Tonight, if the राहा. Lord comes, everyone, small and great, all must be found of Him. अगर आज यीशु आए, छोटे बड़े सब उस पे पाया जाना चाहिए. जेव्हा येशू येईल, लहान थोर सर्व त्याच्या आगमनात दिसून यावे. That is God's eternal plan for you, me, and everybody in the church. हम में से एक के जीवन के प्रति परमेश्वर की कई योजना है. आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनाविषयी परमेश्वराचे उद्देश आहे. May the gracious good Lord help all of you. परमेश्वर जो अनुग्रहकारी दयालु है, हम सबकी मदद करे. परमेश्वर जो कृपाळू अनुग्रहकारी आहे, तो सर्वांना मदत करो. After giving us a promise as a last statement, Jesus said, surely I come quickly. May the grace of God be with you all. प्रभु यीशु मसीह अपने वायदे के अनुसार देखो आखिर में ये कहता है कि देखो मैं शीघ्र आने वाला हूँ. आणि परमेश्वर अभिवचनाप्रमाणे सांगत आहे, पहा मी लवकर येत आहे. In the last words it says, may the grace of God be with you all. और आखिरी शब्द वो कहता है कि परमेश्वर का अनुग्रह तुम सब पर हो. आणि शेवटी तो म्हणत आहे, परमेश्वराची कृपा This सर्वांबरोबर evening we असो. also wish you by saying, as the Lord is coming, surely He is coming. May the grace of God be with you till He comes, until you are taken away. और जब तक प्रभु यीशु मसीह का आगमन हो और यीशु मसीह हमको ले जाने तक प्रभु यीशु मसीह का अनुग्रह हम सबके जीवन में दिखाई देता रहे. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल, आगमनामध्ये उचलले जाईपर्यंत देवाची कृपा आपल्या सर्वांबरोबर दिसून येऊ. Praise be to God. परमेश्वर के नाम की स्तुति. देवाच्या नावास धन्यवाद असो. उड़ के मिलेंगे प्यारे यीशु को, उड़ के मिलेंगे प्यारे यीशु को, महिमा में जब आएगा वो हमारे दुख मिटा के आस सब पोंछेगा. वो हमारे दुख मिटा के आस सब पोंछेगा.
खड़े हो जाएं। पहुंचेगा, वो हमारे दुख मिटा के आस से पहुंचेगा। उड़ के मिलेंगे प्यारे यीशु को, उड़ के मिलेंगे प्यारे यीशु को, महिमा में जब आएगा। वो हमारे दुख मिटा के आस से पहुंचेगा, 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 वो हमारे दुख मिटा के आस से पहुंचेगा,